ज्ञानमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम शांति शांति शांति। हे बघा, अंतःकरणाची वृत्ती बाहेरच्या विषयाकडे जाऊन ती विषयाकारा झाली। वृत्ती म्हणजे अंतःकरण मारुतीच्या शेपटासारखं मोठं होऊन त्या विषयाला विषयाकार बनणं, याला काय म्हणतात? अंतःकरणाची वृत्ती। अंतःकरण हे तेजस आहे आणि अंतःकरण चार भाग आहे: मन, चित्त, अहंकार आणि अंतःकरण है ना। मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चार प्रकाराने। ताई तुम्ही खुर्चीवर बसा, त्याला एक खुर्ची आणून दे। नाही 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 बसा, दे भाऊ। नाही 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 बसू बसू बसू। मला त्यांचं काय दुःख आहे याचं मी भोगता आहे। बसा बसा, काही नाही, तुम्हाला कोणी वाईट मानणार नाही। बसा बसा बसा। कमरेला आणि पायाला त्रास होतो। बाह्य विषय हे जागृत आणि स्वप्नीमध्ये बाह्य विषय भासत असतात आणि बाह्य विषय पाहणाराही त्या ठिकाणी भासत असतात। जागृत कालमध्ये दृश्य आणि द्रष्टा जे पाहणारा हे सरळ स्पष्ट असतं। हे सारे दृश्य पदार्थ आपल्याला दिसत असतात आणि आपलं अंतःकरण असतं आणि ते हे अंतःकरण प्रत्येक विषयाकडे जात आहे आणि प्रत्येक विषयाचं ग्रहण करत आहे। हे आपल्याला कळतं, समजतं। तेव्हा अंतःकरणाची वृत्ती जागृत मध्ये असणारच, कारण अंतःकरण असलं, मन असलं, बुद्धी असली की मग त्याची वृत्ती जाणं येणं असणारच आहे। किंवा जागृत काळामध्ये अंतःकरणाची वृत्ती असणार, बाह्य पदार्थही असणार, अंतःकरणाची वृत्तीही असणार। स्वप्नामध्ये बुद्धीच काय करते? वेगवेगळ्या आकाराला, बाह्य आकार आणि द्रष्टा अशा तऱ्हेने दोन्ही यांना पाहत असते। त्याच्यामुळे त्याच्यामध्येही अंतःकरणाची वृत्ती असते। तो जागृत आणि स्वप्नामध्ये अंतःकरणाची वृत्ती असते, बरोबर आहे। पण ज्यावेळेला आपण जागृत मध्ये जातो त्यावेळेला जागृत मध्ये गेल्यानंतर अंतःकरणाची वृत्ती नसते। अंतःकरण सुद्धा झोपल्यासारखंच होतं, बीज रूपाने झोपल्यासारखं होतं। सगळं जागृत आणि स्वप्नाचा बीज म्हणजे सुषुप्ती अवस्था। या सुषुप्ती अवस्थेमध्ये अंतःकरणाची वृत्ती नसते, त्याच्यामुळे भेदही नसतात। उपाधी नसली तर मग उपाधीमुळे उठणारे भेदही त्या ठिकाणी नसतात, बरोबर आहे। ते सांगतात बघा, 2 नंबर बघा, घाईघाईने आपण केला होता। ज्याप्रमाणे जागृती स्वप्न या अवस्थेत द्रष्ट्याला वृत्ती ज्ञानाची उपाधी असल्यामुळे जीव ब्रह्माचा भेद प्रतीत होतो। हे खरे आहे की नाही? तर हे खरे, पण सुषुप्तीत समाधीत वृत्ती ज्ञानाचा लयाचा अर्थ निरोध किंवा निरोधाचा अर्थ लय झाला असल्यामुळे, अर्थात तेथे उपाधीचा अभाव असल्यामुळे भेद असा भासतच नाही। त्यावेळेला काय भासत नाही असल्यामुळे भेद असा भासतच नाही। काय सांगितलंय? जागृत आणि स्वप्नामध्ये
द्रष्ट्याला, पाहणाऱ्याला आहे ना, जो जीवाला वृत्ती ज्ञानाची उपाधी लागलेली असल्यामुळे मी तो जीव आणि ते संबंध जगाचं अधिष्ठान असेल ते ब्रह्म हा भेद प्रतीत होतो. ही गोष्ट खरी आहे. पण जागृत आणि स्वप्नाच्या ऐवजी सुषुप्तीमध्ये गेल्यानंतर किंवा समाधीत गेल्यानंतर काय होतं, वृत्ती ज्ञानाचा लयाचा अर्थ निरोध, नाश असल्यामुळे, अर्थात तेथे उपाधीचा अभाव असल्यामुळे भेद नावाचे भासतच नाही. भेद भासतच नाही. जागृतीमध्येच आपणाला जितके काही भेद आहेत हे जागृत आणि स्वप्नामध्येच भासणार. कारण अंतःकरणाची वृत्ती, अंतःकरण हे अविद्येनेच बनलेलं असल्यामुळे अंतःकरणाची वृत्ती रूप उपाधी असते. त्या उपाधीमुळे हे सगळे भेद भासतात. भेद 5 प्रकारचे सांगितले आहेत. परमात्मा आणि जीव, परमात्मा आणि जड, जीव आणि जड, अनेक जीव असल्यामुळे जीव जीवातला भेद आणि अनेक जड असल्यामुळे जड जडातला भेद, हे 5 भेद आपल्याला सांगितले. हे 5 भेदाचं मुख्य कारण अंतःकरणाची वृत्ती. अंतःकरणाची वृत्ती जागी असली तर हे भेद तुम्हाला आढळणार. हे सगळं अनंत विश्व आहे असं तुम्हाला वाटणार. पण ज्या वेळेला सुषुप्तीमध्ये ह्या अंतःकरणाची वृत्ती ती पण झोपून जाते. ती झोपून झाल्यामुळे, उपाधी नसल्यामुळे आहे ना, आपणाला काय भासणार त्या ठिकाणी? त्या ठिकाणी काहीच भासत नाही. काहीच भासत नाही म्हणजे भेद भासत नाही. बरोबर आहे. तर भेद कधी भासणार? जागृत आणि स्वप्न अवस्थेमध्ये भेद भासणार आणि सुषुप्तीमध्ये भेद भासत नाही. तेव्हा भेद हे काही खरे नाही ना. तिन्ही काळामध्ये जे असतं ते सत्य. जर घाम पुसून टाका, तुम्हाला घाम येतोय. तिन्ही काळामध्ये जे असतं त्रिकाला बाधित म्हणतात त्याला, आणि ते सत्य, ते नित्य असतं. पण जे 2 काळात असतं, 1 काळामध्ये नसतं, 1 काळात असतं, 2 काळामध्ये नसतं, है ना, त्याला व्यभिचारी म्हणतात. काय म्हणतात? आणि व्यभिचार झाला की ते अनित्य बनतं. काय बनतं? अनित्य. जशा तऱ्हेने तुमच्याविषयी निश्चय झालेला असतो, काय झालं की हे सदैव येणार आहे ना, असा निर्णय होतो. मग आपण त्यांची वाट पाहत राहतो ना, हा येणार आहे, आणि नंतर येणारा आला नाही तर काळजी वाटते. बरोबर आहे ना? कसा आला नाही आपण विचार करायला लागतो, कसा आला नाही, कसा आला नाही. कारण आपला निश्चय तो हा व्यभिचारी नाही आहे. व्यभिचारी नाही म्हणजे काय? खरं आहे. खरं आहे म्हणजे काय? नित्य येणार आहे. आणि तो आला नाही का आपणाला विचित्र वाटतं. तशाच तऱ्हेने या ठिकाणी सुद्धा उपाधीचा अभाव असल्यामुळे भेद असा भासतच नाही. यावरून जीव ब्रह्माच्या पारमार्थिक भेदाचा अभाव आहे. काय? जीव आणि ब्रह्म यांचा वास्तव भेदाचा काय अभाव आहे. वास्तव भेद नाही आहे ना. मग ज्या वेळेला उपाधी असेल त्यावेळेला हा जीव आणि ब्रह्माचा भेद आणि बाकी इतर भेद, जडजडाचा भेद, हे सगळे भासायला लागतात. उपाधी असली तर भेद, उपाधी नसली तर भेद नाही. जागृत आणि स्वप्नामध्ये वृत्ती ज्ञान असतं म्हणून भेद भासत असतात. वृत्ती ज्ञान ही उपाधी आहे म्हणून ते आपल्याला भेद भासत असतात. सुषुप्तीमध्ये वृत्ती ज्ञान नसतं म्हणून आपल्याला भेद भासत नाही. म्हणून हे जे भेद आहेत हे व्यभिचारी आहेत, आणि व्यभिचारी असल्यामुळे नित्य नाही आहेत. बरोबर आहे. आणि ते उपाधिकृत असल्यामुळे त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये महत्व राहत नाही, है ना. व्यवहारामध्ये सुद्धा आपण म्हणतोय स्वामीजी काय करू, आज उपाधी लागली मागे. म्हणजे काय लागलं? जे नेमकं काय लागलं की तुमचा त्याच दिवशी तुम्ही यायला तयारी करत होतात आणि 1:30-2 वाजायच्या सुमारालाच कोणीतरी माणूस येऊन टपकलं, पाहुणे टपकले,
आता त्यांना तुम्ही घरी राहा, मी जाऊन येतो असं तर तुम्ही सांगू शकत नाही. आणि त्याला या गोष्टीमध्ये असल्या सत्संगामध्ये रुचीही नसते. हा भागवत वगैरे असलं तर त्याला नेलं असतं, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुमची अडचण होऊन जाते की नाही? काय अडचण, आता काय करावं, तिकडे तर जावं लागेल. आणि इकडे तर हा माणूस येऊन बसलाय, ऐन टाइमावर येऊन बसलाय, त्याचा पाहुणचार करावा लागेल, त्याची विचारपूस करावी लागेल, त्याला पोहे बिहे काय काय करावं लागेल. त्याच्यामध्ये वेळ चाललाय आणि तुमचं लक्ष कुठे? घड्याळाकडे आहे, सारखं लक्ष घड्याळाकडे. ही अशी परिस्थिती होते की नाही? होते ना. तर सांगताय भासतच नाही. यावरून जीव ब्रह्माचा पारमार्थिक भेदाचा अभाव आहे असे अनुपलब्धी प्रमाणाने सिद्ध होते. अनुपलब्धी प्रमाण म्हणजे काय? अनुपलब्धी प्रमाण म्हणजे काय? जर असेल तर त्याचं ज्ञान होईल. ज्ञान होत नाही म्हणतो नाही आहे काय? यदि घटः स्यात् तरी उपलभ्येत नैव उपलभ्यते अत घटो नास्ति. कसं अनुपलब्धी प्रमाण लिहा तुम्ही. घट असेल तर त्याचं ज्ञान होईल. घट असेल तर त्याचं ज्ञान होईल. बस की इथे बस, इथे पुढे बस ना. घटाचं ज्ञान होत नाही मग घट नाही. इथे घट असता त्याचं ज्ञान झालं असतं. घटाचं इथे ज्ञान होत नाही म्हणजे घट नाही. तसंच सुषुप्तीमध्ये भेद असते, जाणवले असते ना, है ना. पण सुषुप्तीमध्ये भेद जाणवत नाही याचा अर्थ भेद नाही. तिथे सुषुप्तीमध्ये भेद नाही. अनुपलब्धी प्रमाण म्हणजे काय? असेल तर त्याचं ज्ञान होईल. ज्ञान होत नाही म्हणतो नाही. कसं? तो असेल तर दिसेल, दिसत नाही म्हणून नाही. साधी गोष्ट आहे ना. आपण घरात असू आहे ना, तर मग दिसू, घरात आलेल्या पाहुण्याला आपण दिसू. पण ज्या वेळेला घरात पाहुणा आलाय पण त्याला आपण दिसत नाही, तो म्हणतात कुठेतरी बाहेर गेले असते ना. पेंटर आज दिसत नाही, कुठे गेले पेंटर? ताई सांगेल तिथे शाळेमध्ये काम, शाळेचं काम गेलंय, त्याच्यापासून 2 दिवसापासून तिकडेच लागलेले आहेत. बरोबर आहे. मग आपण काय म्हणतोय? दिसत नाही म्हणजे नाही, दुसरीकडे कुठेतरी असेल. बरोबर आहे ना. याला अर्थापत्ती प्रमाण म्हणतात. काय म्हणतात? आहे ना. इथे दिसत नाही मग दुसरीकडे कुठेतरी असतील, है ना. आमचा मुलगा आहे ना, देवदत्त आहे, तो दिवसा खात नाही, है ना. तर समोरचा माणूस बघतोय, त्याला खात नसेल तर तो कसा असला पाहिजे? लुकडा असला पाहिजे, मस्त मजबूत आहे. तर याचा अर्थ काय होतोय? तो रात्री खात असेल. बरोबर, चुपचाप रात्री खात असेल ना. हे बघा, कोणी उपोषण केलं है ना, तो उपोषण केल्यानंतर 1 दिवस ठीक होतो. दुसऱ्या दिवशी काय व्हायला लागतं? डोळे असे व्हायला लागतात. तिसऱ्या दिवशी अंगात त्राण राहत नाही. चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या 7व्या दिवशी व्यवस्थित बोलतोय, व्यवस्थित करतोय. याचा अर्थ काय? रात्रीच्या वेळेला पांघरून घेऊन चुपचाप बिस्कुट खातोय. बरोबर. असली उपोषण होतात की नाही होतात? है ना. त्याच्यावरून काय होतं? 7 दिवसानंतर डॉक्टर सुद्धा ओळखतात ना, नाडी तपासतात, सलाईन बघतात, एक बघतात, सगळं करून बघतात ना. पण हा जसाच्या तसा टुमटुमीत आहे. याचा अर्थ हे उपोषण खरं नाही असं समजलं जातं ना. त्याला काय म्हणतात? अर्थस्थ आपत्ती. काय? दिवसा खात नाही, रात्री खात असेल. बरोबर आहे ना. आणि अनुपत्ती म्हणजे काय? असेल तर दिसेल, दिसत नाही म्हणून नाही. काय? साध्या भाषेत, साध्या मराठी भाषेत काय? असेल तर दिसेल, दिसत नाही म्हणजे नाही, है ना. लिहून घ्या तसंच. असे अनुपलब्धी प्रमाणाने सिद्ध होते. या भेदबाधक अशा अनुपलब्धी प्रमाण युक्तीने
मुमुक्षूने मनन करावे. काय करावं? याचं काय सांगितलं? ही भेदाची बाधक आहे ना. काय भेदाचा बाधक आहे? काय स्वप्न जागृतीमध्ये भेद भासतात, सुषुप्तीमध्ये भेद भासत नाही, है ना? बरोबर आहे ना? का? भेद असता तर भासला असता, भासत नाही म्हणून नाही म्हणतोय आम्ही. अनुपलब्धी प्रमाणाने, है ना? अनुपलब्धी प्रमाण रूप युक्तीने मुमुक्षूने मनन करावे. मनन काय करावं? भेद जर खरे असतील ना, भेद खरे असतील, जसं जागृत मध्ये स्वप्नामध्ये भासतात तसा सुषुप्तीमध्ये भासायला पाहिजेत. भासत नाही म्हणून सुषुप्तीमध्ये भेद नाही, है ना? अस्तित्व नाही, भेदाचं अस्तित्व नाही. हे आपण कशाने जाणलं? अनुपलब्धी प्रमाण. अनुपलब्धी प्रमाणच्या साध्या भाषेत कसं बोलायचं? असेल तर दिसेल, असेल तर दिसेल, दिसत नाही म्हणून नाही. साधी गोष्ट. यालाच काय म्हणायचं? अनुपलब्धी प्रमाण. असेल तर दिसत, दिसत नाही म्हणून नाही, है ना? भेद जर खरोखर जागृत सुषुप्तीमध्ये असते तर त्याची जाणीव झाली असते. जाणीव होत नाही म्हणून आम्ही काय म्हणतोय की सुषुप्तीमध्ये भेद नसतात, है ना? भेद नसतात मग तो खोटा ठरला, है ना? तुम्ही जर असता तर दिसला असता, नित्य असता, खरे असता. तुम्ही खरे आहेत ना, खरे आहेत ना, मग खरं बोला, दिसा, जाणवा. पण तसं दिसत नाही याचा अर्थ तुम्ही खरे नाही. हे अनुपलब्धी प्रमाण रूप युक्तीचं आपण मनन केलं पाहिजे. काय वृत्ती रूप उपाधी असेल, जागृत मध्ये असते त्यावेळेला भेद भासतात. वृत्ती रूप उपाधी स्वप्नामध्ये असते त्यावेळेला स्वप्नामध्ये भेद भासतात. पण वृत्ती रूप उपाधी सुषुप्तीमध्ये नसते म्हणून भेद नाही आहेत. काय म्हणून त्याच्यामध्ये भेद नाहीत. असते तर दिसले असते, दिसत नाहीत म्हणून नाहीत, है ना? असं आपण काय करतो? असं मनन आपण ही अनुपलब्धी प्रमाण युक्ती रूप मनन करावं. हे वकिली भाषेमध्ये अशीच वकिलीची भाषा आहे ना. इथे जर हा असता, साक्षीदार असता, तुम्ही जाणण्याचा तो साक्षी द्यायला लागतो, तेव्हा वकील तुम्ही काय करता की हा तिथे नव्हताच, तू खोटी साक्ष देतोय असंच म्हणणार ना, है ना? असेल तर त्याने असं बोललं नसतं ना. असं बोलतोय याचा अर्थ तो नाही आहे असं तुम्ही निष्कर्ष करता ना. याला अनुपलब्धी प्रमाण. ही सारी तुमची जी वकिलाची भाषा आहे ना, ही आमच्या संस्कृतच्या लोकांनी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे. चला, मुमुक्षूने मनन करावे किंवा केवळ त्वम पदार्थ विषयक अनेक संशयाच्या निवृत्त्यर्थ आणि तत्पदार्थ अभिन्न त्वम पदार्थ विषयक संशयाच्या निवृत्त्यर्थही श्रुती अनुकूल तर्करूप मनन करावे. पहिलं काय सांगितलं? भेद, जो पंचभेद दिसतात, या पाच भेदांचं निराकरण करण्यासाठी, है ना, मनन करावं अनुपलब्धी प्रमाणाने. जर हे भेद खरोखर असते तर दिसले असते. कधी? सुषुप्तीमध्ये दिसत नाहीत म्हणून ते नाही आहेत, म्हणून भेद खरे नाही. बरोबर आहे ना? आता ही एक गोष्ट प्रक्रिया तुम्हाला समजावून सांगितली. आता ती त्या प्रक्रियेवरून त्वम पदार्थ आणि तत्पदार्थ या दोन पदार्थाविषयी किंवा त्वम पदार्थ विषयक अनेक संशयाच्या निवृत्त्यर्थ आणि तत्पदार्थ अभिन्न त्वम पदार्थ विषयक संशयाच्या निवृत्त्यर्थ. त्वम पदार्थाविषयी संशय असतो. जीव आहे, नित्य आहे, है ना? जीव म्हणजेच काय? हे देहच.
देहाशिवाय कसं काय जीव असू शकेल, असे अनेक संशय जीवाविषयी असतात. आणि जीवालाच काय म्हटलं जातं, त्वम पदार्थ. त्वम म्हटलं बोट दाखवून सांगितलं जातं. त्वम त्वम म्हणजे या ठिकाणी असणारा जीव. आणि ज्या वेळेला तत्पदार्थ दाखवलं जातं त्यावेळेला वर बोट दाखवलं जातं, तत् त्वम असे आहे ना. तर या ठिकाणी त्वम पदार्थ म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जीव मध्ये चैतन्य का देह की काय, कशाला म्हणायचं, की सगळं मिळून जीव म्हणायचं, काय म्हणायचं, याच्याविषयी अनेक संशय असतात. पुन्हा तत्पदार्थ आहे, या तत्पदार्थाविषयी संशय सगुण की निर्गुण है ना, की देहा एवढा की देहा बाहेर, की सूक्ष्म मना एवढं सूक्ष्म, अशा अनेक संशय कशाविषयी, तत्पदार्थाविषयी. त्याच्यानंतर तत् आणि त्वम या दोन पदार्थाचं ऐक्य कसं होईल, होऊ नाही शकत असे मानणारे लोक आहे. तर याच्याविषयी देखील काय आहे, अनेक संशय आहेत. काय आहे, अनेक संशय आहेत. ये अनेक संशय, या संशयाच्या निवृत्तीर्थही श्रुती अनुकूल तर्करूप मनन करावे. मनन म्हणजे काय, लाल करा, अधोरेखा करा. श्रुती अनुकूल तर्क काय, श्रुती अनुकूल तर्क याला काय म्हणतात, मनन म्हणतात. काय, युक्ती, श्रुती अनुकूल तर्करूप मनन करावे, है ना. आता केवळ त्वम पदार्थ म्हणजे जीवात्मा देह इंद्रियावरून भिन्न आहे की अभिन्न आहे, पहिला संशय बोलता. द्या तिथे पहिला आकडा. त्वम पदार्थ म्हणजे, त्वम पदार्थ म्हणजे काय, अर्थ सांगितला, जीवात्मा. हा जीवात्मा देह आणि इंद्रियावर भिन्न आहे का, एक बाजू. दुसरी बाजू का अभिन्न आहे, ही दुसरी बाजू है ना. चला, भिन्न आहे, भिन्न आहे. बघा, अत्यंत सूक्ष्म असेल ना त्याला काय म्हणतात, अणुपरिणाम. काय म्हणतात, केवढं अत्यंत सूक्ष्म असेल त्याला काय म्हणायचं, अणुपरिणाम. आणि हे जे दिसत आहेत ना याला काय म्हणायचं, मध्यम परिणाम. काय म्हणायचं, हे जे जेवढे पदार्थ दिसत आहेत त्याला काय म्हणायचं, मध्यम परिणाम. म्हणजे आकाश एवढं व्यापक आहे त्याला काय म्हणायचं, विभू परिणाम. हे समजलं का. परिणाम म्हणजे आकार. काय, वस्तू केवढी आहे याच्याविषयी तीनच भेद करून ठेवलेले आहेत. वस्तूचा आकार केवढा, इथे पट्टीने लांबी रुंदी, टेपने लांबी रुंदी मोजली जाते. तर ढोबळ मानाने तीन राशी केलेल्या आहेत, तीन ढीक केलेले. एकाच्या मध्ये सगळे अणुपरिणाम वाले, दुसऱ्यामध्ये हे सगळे दिसणारे मध्यम है ना, तिसऱ्यामध्ये विभू परिणाम. बरोबर आहे ना. तीन राशी केले ना, लिहून घ्या है ना. आता बघा, विज्ञान काय, वैज्ञानिकांनी काढलेले आहेत ना, आपल्याला कल्पना नसतं कारण आपण विज्ञान शिकलेलो नसतो. पण 7वी 8वी 9वी मध्ये आता शिकवायला लागलेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला झालं. पण आपली विस्मृती झालेली असते है ना. आता कुठलाही हा जो द्रव्य पदार्थ आहे ना, हा द्रव्य पदार्थ तोडत गेलं तर हा संयोग आहे. संयोग आहे म्हटलं त्याला इंग्रजीमध्ये कंपाऊंड म्हणतात. संयोग आहे म्हणजे अनेक पदार्थाच्या मिश्रणाने बनलेला आहे ना. त्याला तोडत गेला की आमच्यामध्ये द्वणुक म्हणतात. काय म्हणतात, द्वणुक, दोन अनुवाद है ना. पण त्यांच्यामध्ये काय म्हणतात, संयुक्त छोटा पदार्थ है ना.
तो जर संयुग फोडलं तर मग वेगवेगळे पदार्थ, सोने, चांदी, शिस, असे वेगवेगळे पदार्थ होतात. त्या वेगवेगळ्या पदार्थाचा कोण असेल त्याला आपण अणु म्हणतोय, त्याला ते लोक म्हणतात परमाणू. काय म्हणतात? परमाणू आहे ना, हिंदीमध्ये परमाणू शब्द आहे ना. आता तो वैज्ञानिकांनी परमाणूही फोडलेला आहे. तर त्या परमाणू फोडल्यानंतर त्यांना काय आढळलं? इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे 3 पदार्थ आढळले. तर हे 3 पदार्थ दिसतात की नाही दिसतात? नाही दिसत. का? कारण ते अत्यंत सूक्ष्म परिमाणावर. तर त्याच्यासाठी काय म्हटलेलं आहे? पहिलं काय परिमाण म्हटलेलं आहे? अणुपरिमाण. म्हणजे अणुपेक्षा लहान है ना, सूक्ष्म परिमाण वाले. इलेक्ट्रॉन फोडून आणखी काय काय गोष्टी त्यांनी काय बोसॉन म्हणून एक अणु केलेला आहे, देव अणु म्हणून केलेला आहे. आणखी काय काय त्याच्यामध्ये आयन्स असतात, खूप प्रकार आहे. त्याच्यानंतर गट नावाची थिअरी आहे, मेम्ब्रेन नावाची थिअरी आहे. असं ज्यांना विज्ञानाची आवड आहे ते हे वाचू शकतात, समजू शकतात. तर हे सगळे वैज्ञानिकांनी काढलेले सगळे पदार्थ हे कशामध्ये येतात? अणुपरिमाणामध्ये. बरोबर आहे ना. जे डोळ्यांनी दिसत नाही है ना, त्याला काय म्हणायचं? अणुपरिमाण म्हणायचं. बरोबर आहे ना. सूक्ष्म आहे ना, तोडत तोडत गेलं. आता तुम्ही कुंकवाचं इथं ढिगेर आहे, ढीग आहे ना, तुम्ही तोडत गेला की बारीक बारीक दिसतं. आणखी तोडत गेलं की ते बारीक कण असतात, तेही आणखी बारीक गेलं की ते विलय म्हणतात. पाहिलं का तुम्ही? पाहिलं का? बायांना अनुभव असेल. कुंकवाचा असा ढीग असतो, असे हे करत गेलं की ते अलग 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 होत जातात. आणि काही असे पसरलेले असतात, ते दिसतात, थोड्या वेळ दिसतात आणि आणखी परत टिकली मारल्यानंतर ते गायब का होतात? कारण ते सूक्ष्म परिणामामध्ये गेले. न दिसण्याच्या परिणामामध्ये जाणणं याला काय म्हणतात? सूक्ष्म परिणाम, अणुपरिणाम. आणि जे डोळ्याने इंद्रियांनी जाणवतात त्याला काय म्हणायचं? मध्यम परिणाम. आणि जे आकाशा एवढे मोठे आहेत, सगळ्यांना व्यापून राहिलेले आहेत, त्यांना काय म्हणायचं? 3 परिमाण लक्षात येईल आपल्या परमार्थामध्ये, वेदांतामध्ये. अणुपरिमाण, मध्यम परिमाण, विभू परिमाण, हे 3 परिमाण आहेत. 3 आकार आहेत. 3 राशीमध्ये सगळ्या पदार्थांना टाकले. जे अत्यंत सूक्ष्म आहे त्याला काय म्हणायचं? अणुपरिमाण. म्हणजे डोळ्यांना दिसणार आहे, जाणवणार आहे, इंद्रियांना जाणवणार आहे, त्यांना काय म्हणायचं? मध्यम परिमाण. आणि जे आपल्यापेक्षाही सगळ्याला व्यापून राहिलेलं आहे त्याला काय म्हणायचं? एवढं झालं ना. आता पुढे सरकूया. तर आता जीवात्म्याविषयी, जीवात्मा देह इंद्रियावरून भिन्न आहे, एक बाजू झाली. दुसरं अभिन्न आहे ना. भिन्न असेल तर, भिन्न असला तर त्याचा काय परिणाम? अणुपरिमाण आहे का? 1. मध्यम परिमाण आहे का? 2. 3. विभू परिणाम आहे का? आत्मा तुमचा कसा आहे ना, इत्यादी. हे संशय आहे. बाजूला इकडे लिहा, हे संशय आहे. जीवाविषयी काय संशय आहे? आत्मतत्व आहे. हे आत्मतत्व, जीवात्मा हा देहेंद्रहून भिन्न आहे का अभिन्न आहे? हा पहिला संशय. दुसरा संशय, भिन्न असला तर त्याचं परिमाण काय? अणुपरिमाण आहे का मध्यम परिमाण आहे का विभू परिमाण आहे? हे विचारणं. बरोबर आहे ना. हे संशय आहे. इत्यादी केवळ त्वम पदार्थ विषयक संशयाचा निवृत्त्यर्थ असे मनन करावे है ना. त्वम पदार्थाच्या निवृत्तीसाठी, संशयाच्या निवृत्तीसाठी आपल्या मनाचं चिंतन केलं पाहिजे. व्यवहारामध्ये, परमार्थामध्ये कुठे है ना. संशय, सर्पाचा संशय आला है ना, सर्प असेल जाऊ नका, पुढे जाऊ नका है ना.
मग त्या संशयाचं निराकरण कसं? लाईट आणा, प्रकाश टाका, चिंती आहे, उगीच घाबरलो झालं. संशयाचं निराकरण झालं की नाही हे ना. निश्चयाचं प्रतिबंधक कोण होता? अंधार होता, बरोबर आहे ना. तो प्रतिबंधाला हटवण्यासाठी कोण आणलं? टॉर्च, बॅटरी आणली, बरोबर आहे ना. मग प्रतिबंध हटल्यानंतर काय झालं? वास्तव परिस्थिती आपल्याला समजली की नाही? चिंधी आहे या ठिकाणी. काय? फक्त चिंधी आहे, दुसरं काही नाही आहे. हे कळलं की नाही? तसंच तोम पदार्थ विषयक संशयाचा निवृत्त्यर्थ असे मनन करावे की केवळ तोम पदार्थ जो जीवात्मा, तो देहेंद्रहून भिन्न, अकर्ता, अभोक्ता, व्यापक, एक असून परब्रह्माविषयी सर्वदा अभिन्नच आहे. अधोरेखा करा, लाल करा. कसं जीवात्माविषयी तुम्हाला मनन, रटन, चिंतन कसं केलं पाहिजे? तोम पदार्थाविषयी संशय काय सांगितले? हा देह इंद्रियावरून भिन्न का अभिन्न आहे ना. भिन्न असेल तर त्याचा आकार काय? सूक्ष्म आहे, मध्यम आहे का विभू आहे? हे जे प्रतिबंध संशय झाला, या संशयाचं निराकरण करण्यासाठी साधू संतांजवळ बसावं आणि शास्त्राचा विचार करावा. मग शास्त्र आणि ऋषी मुनी काय सांगतायत हे आपल्याला कळलं. जे सनातन धर्मावर विश्वास ठेवतात, हा सनातन धर्म आहे, त्यांच्यासाठी या गोष्टी लाभदायक होणार आहे ना. जे सनातन धर्मावर टीका करणार, ब्राह्मण धर्मावर टीका करणार, त्यांना हे उपलब्ध होणार नाही. यांच्या जीवनामध्ये रडगाणच राहणार, दुःखदायक. जे याच्यामध्ये लागलेले आहे, यांना खरी वास्तव गोष्ट असणारं तत्वज्ञान समजून दे. तत्वज्ञान आकळलं, मनन कसं करावं, तुम्हाला जीवात्म्याविषयी मनन कसं करावं हे शिकवताय. जशा तऱ्हेने पंतोजी काय करतायत, पाठीवर हात धरून तुमचं लेखणी घेऊन शिकवतो, अ आ ई. तशा तऱ्हेने इथे शिकवलं जात आहे. कसं मनन करावे? तोम पदार्थ जो जीवात्मा, पहिलं काय? तो देहेंद्रियावरून भिन्न आहे. एक, तो देह आणि इंद्रियापासून भिन्न आहे. पहिलं चिंतन काय? जीवात्मा देह आणि इंद्रियावरून भिन्न. दुसरं चिंतन काय? तो करता नाही आहे, आकर्ता आहे. फिर काय? आणखी काय? तिसरं अभोक्ता आहे ना. मग भोग करणारा कोण? उत्तर आहे ना, तो देह. हे करणारा देह, त्याच्या पाठीमागे राहणारा आहे. हा भोगणारा नाहीये, न करणारा नाही. अकर्ता, अभोक्ता. आणि परत काय? परिमाण सांगितलं ना, तो व्यापक परिमाणवाला आहे. आणि त्याची संख्याही सांगितली, किती आहे? तो एक. आणि परत सांगितले तो परब्रह्माशी सर्वदा अभिन्नता आहे. अधोरेखा करा, लाल करा. आणि हे सतत गुणगुण आहे. काय गुणगुणायचं? गाणं गुणगुणतो ना, ओव्या गुणगुणतात ना महिला हळदीच्या वेळेला. तसं हे करायचं. काय करायचं? काय काय कसं कसं मनन करायचं? जीवात्मा देहेंद्रियावरून भिन्न, अकर्ता, अभोक्ता, व्यापक, एक असून तो एकटा नाही आहे, तर परब्रह्माची त्याची अत्यंत फेविकॉल जैसी एकता आहे. फेविकॉल मध्ये तरी दोन पदार्थ भिन्न राहतात, फक्त मध्ये बॉन्ड असतो है ना, फेविकॉल असतं म्हणून ते चिकटतात. पण हे नाही, हे तद्रूपच होतो है ना. तद्रूपच वेगळा नाही. मग याच्यासाठी तुम्ही दृष्टांत काय द्या? जसं घट फोडून टाकल्यानंतर घटाकाश आणि मटाकाश महाआकाशाहून काय फेविकॉलने चिकटवले जातात का? नाही. मग तद्रूपच होतात ना. प्रतिबिंब आरसा फोडल्यावर प्रतिबिंब काय होतं? बिंब होतं, म्हणजे तद्रूपच होते ना. वेगळं करणारे कोण? उपाधी. उपाधीवर मिथ्या म्हणून एकदा शिका मारला की मग भेद चालू निघून जातो. उपाधीमुळेच भेद होतो, उपाधीमुळेच दुःख होतं. उपाधीवर प्रहार केला की तुमचं दुःखही संपतं आणि भेदही संपत जातो. हो गया? झालं?
काय चिंतन करायचं? बोला आता सगळ्यांनी बोला. भिन्न आहे, अकर्ता आहे, अभोक्ता आहे, व्यापक आहे, एक असून परब्रह्माची सर्वदा असं चिंतन झालं पाहिजे. हे लाल करा, अधोरेखा करा, ही गोष्ट सदैव ध्यान ठेवलं. पण जीव आणि ईश्वर बोलताना तुम्ही तत् आणि तो माझा भेदच केला की नाही केला? तत् आणि तो माझा असा देखील तुम्ही भेदच केला की नाही? याच्याविषयी तुकाराम महाराज काय तू स्वामी मी रंग पाहता न देखी वेगळ हे ना. वाटतंय तू स्वामी आहे, मी तुझ्यापेक्षा वेगळा रंग आहे, माझ्याकडे काहीच नाही, तुझ्याकडे सगळे अधिकार आहे, माझ्याकडे काही अधिकार नाही, तुझ्याकडे सगळं ओळख आहे, माझ्याकडे काहीच नाही, मी दीन आहे, तू तुझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही. हे दिसतंय, दिसणारे भेद आहे. पाहता विचार करायला गेल्यानंतर तू आणि मी वेगळे नाही आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात ते, मी तू पण जाऊ दे दुरी एकच गोंगडी. हे माझं मी आणि तू पण हे जाऊ दे. आपलं दोघांमध्ये काय करणार, आपण दोघं वाटतोय पण एकच गोंगडी आपल्याला पुढे आहे. दोन गोंगड्याची काय जरूर नाही. याच्यामध्ये काय झालं, एकत्व झालं ना, है ना. तर आता तर आणि तो माझा जो भेद तुम्ही स्वतःही बोलतायत ना, मग हा भेद भासतोय की नाही? मग हा भासणारा भेद कसा, त्याचं उत्तरही दिलंय औपाधिक आहे ना. ते की अधोरेखा करा. मग अभिन्नच आहे. भासणारा जीव ईश्वरामधील भेद उपाधीने झालेला आहे, औपाधिक आहे. भासणारा जीव ईश्वरातील भेद कसा आहे, औपाधिक आहे, वास्तव नाही. असे न मानता, असं कसं मानलं पाहिजे, काय मानलं पाहिजे तेही शिकवतात. आणि असं मानलं नाही तर काय तोटा होऊ शकतात हा धोकाही दाखवतात. मानलं काय पाहिजे, जीव आणि ईश्वर ह्याच्यामध्ये जो भेद आहे तो आभास आहे, भासणारा भेद, वास्तवामध्ये भेद नाही. बरोबर आहे ना. का तर भासणारा भेद उपाधीमुळे आहे आणि उपाधी असते नसते ना, उपाधी मान्यवर आहे. आता आहे जागृत स्वप्नामध्ये आहे, दुर्स्थितीमध्ये नाही है ना. तो औपाधिक असणारा भेद याला कोण खरं मानेल, नाही मानणार है ना. तो भेद भासतो की नाही, भासतो. मग भेद कसा भासतो त्याचं उत्तर दिलंय, उपाधीमुळे है ना. आणि उपाधीमुळे आहे तो भासणारा भेद, उपाधीमुळे आहे, वास्तव नाही हा पण निर्णय केला. आणि असं हे मानलं पाहिजे. इथे मान्यता काय खाली लिहा, मानणं असं लिहा. काय मानणं, काय मानलं पाहिजे, हे मानलं पाहिजे. कसं मानलं पाहिजे, भासणारा जीवेश्वरामधील भेद औपाधिक आहे, वास्तव नाही. ज्या गोष्टी साधू संतांजवळ बसल्यानंतर शास्त्राचा विचार करत बसल्यानंतरच समजतात, स्वतः लागत नाही. असे न मानता जीव देहरूप असून जीवेश्वरातील भेद वास्तव आहे असे मानले तर देहाबरोबर जीवात्म्याचाही उत्पत्ती नाश मानावा लागेल व त्यामुळे कृतप्रणाश आणि अकृत अभ्यागम दोष प्राप्त होईल. हे सांगतात. मानलं कसं पाहिजे, काय मान्यता असली पाहिजे, तुमच्या मनामध्ये धारणा काय असली पाहिजे. जीव आणि ईश्वरामधला भेद पुन्हा पुन्हा सांगतो ना, उपाधीमुळे आहे. म्हणजे उपाधीमुळे असलेल्याचा शब्द काय, औपाधिक आहे. हा भेद औपाधिक आहे, म्हणजे केवळ भासणार आहे. म्हणजे काय, वास्तव नाही. बरोबर आहे ना. कसं आलं, जीव आणि ईश्वरामध्ये जो भेद आहे हा केवळ भासच आहे आणि उपाधीमुळे आहे, तो भासणारा आहे, वास्तव नाही. बरोबर आहे. हे मानावं लागतं. मानावं काय लागतं, जीव आणि ईश्वराचा मधला भेद हा उपाधीमुळे झालेला भेद आहे आणि तो केवळ भासमान आहे, मग तो खोटा आहे.
है ना, खरं नाही, वास्तव नाही, हे मानावं लागतं. असं जर तुम्ही मानलं नाही, है ना, जीव आणि ईश्वरामधला भेद खराच आहे असं मानलं, देह स्वरूप असून जीव काय असं न मानता, काय चुकीचं मान्यता, चुकीची मान्यता वर लिहा, या वाक्याच्या वर लिहा, चुकीची मान्यता. काय चुकीची मान्यता? जीव देह स्वरूप असून जीवेश्वरातील भेद वास्तव आहे. अधोरेखा करा, लाल करा. असे मानले तर है ना. आता बघा, ही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही गोळी मारताय, है ना, बंदूक आहे तुमच्यावर, आपण नाही करत, हिंदू लोक असल्या गोष्टी भानगडीत पडत नाही. पूर्वी बाण वगैरे होता, धनुष्य बाणाने बाण लावला तर तो काय लागला पाहिजे, लक्षालाच लागला पाहिजे, है ना. लक्षाला लागला तर तुमचा शत्रू मरेल, आणि गाईला लागला तर, लक्ष चुकून गाईला लागलं तर पाप होईल, काय होईल, पाप होईल ना. म्हणजे लक्ष भेदणं हे महत्वाचं आहे ना. आणि लक्ष तुम्ही भेदलं नाही तर तुम्हाला पाप लागतं, तुमच्या पाठीला दुःख येतं, है ना. आता इथे काय, जीव हा इथे पदार्थ आहे, धनुष्याचा बाण, त्याचं लक्ष काय असलं पाहिजे, है ना. म्हणजे त्याची समता, साम्यता, एकता कुणाशी असलं पाहिजे, परब्रह्माशी असणं, ब्रह्माशी असली पाहिजे. पण म्हणजे लक्ष काय तुमचं असलं पाहिजे, जीवाच्या एकतेचं लक्ष काय असलं पाहिजे, हा, परब्रह्मही असलं पाहिजे, है ना. पण तुम्ही जीवाला देह मानायला लागला तर तुमचं काय झालं, लक्ष भेद होणार का, लक्ष चुकलं, है ना, है ना. तर लक्ष चुकलं तर गाईला बाण लागलं तर पाप लागणार ना. तशाच तऱ्हेने तुमचं लक्ष चुकलं आणि हा जीवाचा बाण देहाशी जोडला तर तुमचा नाश होणार, सर्वनाश होणार. काय होणार, है ना. एका गावामध्ये एक दारुड्या होता, है ना. दारुड्या होत्या, त्याला समजावून त्याचे भाई बंद, मोठे लहान भावद्याने कंटाळलं. त्यांनी एक दिवस गावाचं पंचमंडळ बोलवलं आणि सांगितलं, पंच लोक तुम्ही इथे राहा आणि याला मध्ये उभे करा, आणि एक मध्ये एक रेषा आखली आणि त्या बाजूला दारूची बाटली ठेवली आणि त्याला सांगितलं की आता तुझा तो निर्णय पंचाच्या समोर कर, तुला आम्ही हो नातेवाईक हवे आहोत का बाटली हवी आहोत, तू ज्याला धरायचं त्याला धर. तुला जर बाटली हवी तुला बाटली जाऊन हातात धरून सगळ्या लोकांच्या समोर सांग आणि आम्ही असेल तर आम्हाला गळा भेट कर, है ना. मग तुम्ही सांगा बरं त्याने काय केलं असेल, बाटलीलाच धरलं असेल, है ना. पण ते लोकांनी पंच वगैरे जे बसवले ते कशासाठी बसवले, त्याच्या कल्याणासाठी बसवलं. तू आमच्या जवळ राहिला तर तुला काय होऊन जाईल, आम्ही सगळे तुझ्या मदतीला येऊ, सगळं करू, तुझं व्यवस्थित करू, जे काय तुझं बिघडलेलं आहे सगळं व्यवस्था सगळी घरची कोसळलेली आहे ते आम्ही लावून देऊ शकतो, एवढे आम्ही समर्थ आहोत. पण तू बाटलीच जर धरणार असेल, आमचे पैसे बाटलीमध्येच घालवणार तर आम्ही पैसे घालवायला तयार नाही. मग तुझी बरबादी तुझ्याकडेच राहू दे. तशाच तऱ्हेने जीवाचा वेध कोणाबरोबर लागला पाहिजे, ब्रह्माशी, तर तुमचं जीवाचं कल्याण है ना. आणि तो वेद चुकला है ना आणि देहाकडे लागला तर जीवाचा नाश आहे. हे समजलं, एवढं लक्षात ठेवा. हे इथे नाही लिहिलेलं आहे ना. पण हे उदाहरणाने मी तुम्हाला समजावून सांगितलं. आपली नाळ कोणाशी जुळली पाहिजे, तर आपली नाळ
त्या परब्रह्माशी, परमेश्वराशी, भगवंताशी, ईश्वराशी जुळली पाहिजे. आणि आपण जर काही आपणाला स्वतःला देव आहे म्हणून अभिमान करायला लागलो तर आपलं नाश होणार. बरोबर आहे ना? तर ह्याच्यामध्ये आपली नाळ जीव आणि ईश्वराशी जुळलेली आहे हे पहिलं मानावं लागेल ना. आणि कोणाशी नाही जुळलेली आहे? देहाशी नाही जुळलेली. पहिलं काय मानणं? आपली नाळ, आपली एकता है ना, आपलं साम्य, आपला खरा सोयरा, आपला बाप हा कोण आहे? ईश्वर आहे. आणि देहाशी आपला संबंध नाही असं मानावं लागेल. दुसरं, तो परमात्मा आणि मी जीव आहे याच्यामध्ये जो भेद भासतोय हे सत्य आहे का असत्य आहे? असत्य आहे ना. आणि देहाविषयी देह आणि मी याच्यामधला जो काय एकता आहे ही सत्य आहे की असत्य आहे? बरोबर आहे ना. दोनामध्ये असत्य आहे ना. काय मानलं? जीव आणि ईश्वरामधला भासणारा भेद हा काय है ना. आणि जीव आणि देहामध्ये भासणारी एकता, भेदाच्या विरुद्धी एकता, हे पण काय? हे लक्षात येत आहे ना. काय? जीव आणि ईश्वर याच्यामध्ये जो उपाधीने भासणारा भेद आहे हा भेद कसा आहे? असत्य आहे ना. मग तिकडे तुम्ही पटकन इथे असत्य म्हटलं मग तिकडे सत्य असेल असं करू द्याल तर तसं नाही. भासत काय? सत्य काय? जीव आणि देह एक आहे हे आपल्याला जाणवतं. आणि जीव आणि ईश्वर भिन्न आहे हेही जाणवतं. बरोबर आहे ना. म्हणून तर आपण इकडे तिकडे फिरतो. कुठे? चारोधाम, गंगासागर, अयोध्या, इकडे तिकडे आपण. मी पण अयोध्येला जातो. तुम्ही नव्हतं ना मानलं गेलं. तुम्ही आपलं मोदी तर बघूया एवढे लोक बोलतात, मोदीचं कौतुक करतायत, बघून तरी येऊया एवढंच साठी. बाकी काय ना. आम्हाला संशय नाही. माझ्यापेक्षा देव वेगळा आहे असं तर बिलकुल संशय नाही. तो कोणी. तर आता मानणं काय? काय मानलं पाहिजे असं पक्का निश्चय झाला पाहिजे. म्हणजे हे विसरायचं नाही. तत्व याच्यामध्ये काय आहे की जीवाचा संबंध कोणाशी आहे? जीवाशी एकता. जीव आणि ईश्वरामध्ये वाचणारा भेद कसा आहे? हा. जीव आणि देहामध्ये भासणारी एकता जी भासते, व्यवहारामध्ये भासते, ही कशी आहे? दोन्ही असत्य मानते है ना. मग सत्य काय? जो आपल्याला जीव आणि देहामध्ये अद्वैत एकच आहे, तादात्म्य आहे असं भासतं, ते खरं का खोटं? खोटं आहे ना. है ना. आणि जीव आणि ईश्वरामध्ये भेद आहे असं भासतं, ते खरं का खोटं? ते पण खोटं आहे ना. मग जीव आणि देहामध्ये भासणारी एकता आहे ही एकता कुठे आणून जोडायची? जीव आणि ईश्वरामध्ये भासणारी एकता, त्या एकतीला कुठून काढून कुठे लावायची? जीव आणि देह याच्यामध्ये भासणारी एकता ही देहापासून काढायची आणि त्याची कुठे लावायची? भगवंताजवळ लावायची, परमात्म्याला लावायची. आणि आपल्याला काय मानायचं? मी परब्रह्म आहे असं म्हणून मानायचं. एकदा तुमचा निश्चय झाला ना, मी परब्रह्म आहे म्हणून एकदा तुमचा निश्चय झाला की तुम्ही उंचावले ना. कसं ताड माळासारखे उंच, आकाशा एवढे उंच गेले. किती गेले? हे बघा देहाचं माप आहे ना. सांगा बरं, टेलर माप घेतो, किती घेतो? हे ना. लांबी रुंदी दोन्ही घेतो की नाही? सांगा, घेतो ना. तर मग हे देहाचं माप अणुपरिणाम आहे, मध्यम परिणाम आहे की विभू परिणाम आहे? मध्यम परिणाम. आपण जर आपल्याला देह मानला ना तर मग आपण
कुठले परिमाण मध्ये झालो? मध्यम परिमाण मध्ये झालो. पण देव जन्माला येतो, मरणाला येतो, तर आपणही काय झालो? मग आपल्यावर कुठला शिक्का लागला? मर्त्य. काय लागला? मर्त्य हा शिक्का लागला ना. आता ही जी एकता आहे, ही जी दृष्टी आहे, आपली जी दृष्टी जी देवावर अडकलेली आहे, ती जर साधू संतांच्या सहवासाने आणि शास्त्राच्या मननाने चिंतनाने मनाने बदलली आणि ती ईश्वराकडे लागली आहे ना. ईश्वराकडे लागली म्हणजे उद्यापासून तुम्ही काहीतरी जप करायला लागा असं नाही आहे ना. ईश्वराकडे लागणं म्हणजे काय? म्हणजे मी ईश्वरापेक्षा वेगळा नाही आहे ना. अशी जर तुमची एकदा दृष्टी झाली का देव कसा आहे, देवाचं परिमाण काय, देवाचं परिमाण काय? विभू आहे ना, विभू आहे ना. मग तुम्ही देव त्याच्या एवढे मानायला लागले ना, मग तुम्ही केवढे झाले? वेदांताचं हे आहे महत्व आहे ना. तुकाराम काय म्हणताय? बळीवंताचे अंकित आम्ही झालो बळीवंत आहे ना. आम्ही बळीवंताचे स्वरूप म्हणजे काय? हे लावायला लागलो, गळ्यात मान घालायला लागलो, याला अंकन म्हणतात. काय म्हणतात? बळीवंताचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही बळीवंत झालो. आता आम्हाला भीती नाही आहे ना. तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या मात असं म्हणतात ना. हा परिणाम होतो काय? तुमची एकदा दृष्टी देहावरून काढून परमात्मावर लावली की तुम्ही काय होता? तुम्ही दीन राहत नाही, दुर्बल राहत नाही, पापी राहत नाही, स्त्री राहत नाही, पुरुष राहत नाही, लंगडे राहत नाही, पांगळे राहत नाही, मर्त्य राहत नाही. तो कसा आहे? आत्मा. तो परमात्मा कसा आहे? त्याचा परिमाण काय? विभू व्यापक. तुम्ही कोण होता? विभू व्यापक. तो कसा आहे? मर्त्य आहे का अमर आहे? बोला. मग तुम्ही कसे होता? अमर होता ना. मग तुकाराम महाराज काय म्हणतात? अमरा हा खरे की खोटे पहा. तुकाराम महाराज म्हणतात. वचन लिहून घ्या ना. हे तुकाराम महाराज म्हणतात. हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आता तुम्हाला पटायला लागेल की नाही लागेल? पटायला लागेल ना. नाही तर जोपर्यंत हे वाटत नाही तोपर्यंत हे कसं काय म्हणतात? अमरा आम्ही तर मर्त्यच आहोत. बरोबर आहे ना. ही गोष्ट समजली नाही. एकदा तुम्ही दृष्टी बदलली की आपली नाळ कोणाशी आहे, आपला संबंध कोणाशी आहे, आपण कोण आहोत हे एकदा तुम्ही समजला. अहो तुम्हाला स्वतःची ओळख नाही आणि तुम्ही जगाला काय करा, लाखाच्या लोकांना कीर्तनातून उपदेश द्यायला लागले. अरे तुम्ही स्वतः कोण आहे समजून सांगा ना. नाही, स्वतःची काय जाण नाही आहे आणि तुम्ही लाखो लोकांना उपदेश देणार आहे. हे काय आहे? आंधळ्याने जाऊन काय करायचं? स्वतः गर्दत पडायचं, कशात? खड्ड्यात पडायचं आणि त्याच्या हाताला धरून त्याच्या खांद्याला धरून येणाऱ्या 50, 20, 25, 50 लोकांनी तुला बदा 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 एका पाठून खड्ड्यात पडण्यासारखं आहे की नाही. म्हणून काय होतं? वेदांती माणूस काय करतोय? तुम्हाला स्वतःला पापी म्हणू नका. तुम्हाला तीन दुबळे रडत राहू तुम्ही स्वतःला म्हणू नका. तर तुमचं वैभव कसं आहे? अखंड आहे, विभू आहे, तुम्ही व्यापक आहात, तुम्ही अमर आहात, तुम्ही नित्य आहेत. हे तुम्हाला समजावून वेदांत तुम्हाला दुबळेपणातून बाहेर खेचून काढतो. आणि हाच उद्धार आहे. बंधन मी बांधलेलं आहे हो, त्याच्यामधून बाहेर काढतो तो. नाही तू बद्ध नाही आहे ना. तुकाराम महाराजच सांगतात ना, मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझी. हे समजायला लागतं आपल्याला या गोष्टी. चला पुढे चला. दृष्टी बदलणं महत्वाचं आहे. समजलं ना. ही दृष्टी बदलणं. तुकाराम महाराज प्रार्थना कर, आता मद दृष्टी देई पांडुरंगा. काय करतात? तुकाराम महाराज भगवंताला आळवतात की आता माझं दृष्टी देई पांडुरंगा, मला दृष्टी दे, मला समजावून सांग हे जग कसं आहे, काय करताय, मला दुःख होत आहे, मी पोळला जातोय, पण मला याच्यामध्ये तुझा आनंद येईल, तुझं सुख प्राप्त होईल
अशा तऱ्हेने दृष्टी दे म्हणजे ज्ञान दे. ज्ञान देणं चालू आहे, दृष्टी देणं चालू आहे. चला, देह जन्माला येतो ना आणि देह मरतो ना, यालाच उत्पत्ती नाश म्हणतात. देहाशी आपण आपण व्यापारी बनलं पाहिजे. काय बनलं पाहिजे? व्यापारी बनलं पाहिजे. व्यापारी सोयाबीन वगैरेची खरेदी करून ठेवतो ना, हे ना, मग ताबडतोब विकतो का? का नाही विकत? तो शेतकऱ्याला भाव देतोय ना, मग भाव आल्यावर म्हणजे काय? ताबडतोब विकून टाकावा ना ट्रकभर माल. नाही, तो काय करतो? गोडाऊन मध्ये ठेवतो, हे ना. काय करतो? गोडाऊन मध्ये ठेवतो, साठवून ठेवतो. किती? 10 ट्रक, 15 ट्रक, 20 ट्रक ठेवतो. आणि ज्या वेळेला हे सगळे गेले, शेतात कामाला लागले, पाऊस आला, हे सगळी महागाई झाली, किती बाहेर काढतो ट्रक. म्हणजे काय? व्यापारी पण म्हणजे काय? व्यापारी पण म्हणजे काय? एक तर हानीलाभ सहन करणं आणि दुसरं काय? अधिक लाभाची अपेक्षा करणं. आणि अधिक लाभाच्या अपेक्षेने तात्कालिक लाभाची चिंता न करणं. हे समजलं का? वेदांत तुम्हाला काय सांगतोय? संसारामधल्या तात्कालिक लाभाची तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला परमलाभ कसा होईल याचाच विचार करा. काय? कशाचा विचार करा? परमलाभ कसा होईल याचा तुम्ही विचार करा. तुम्ही थोडे थोडे लाभ मिळणार आहे, छोटे छोटे लाभ मिळणार आहे, याचा विचार करू नका. आता बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा तसंच झालं ना. थोड्या तात्कालिक लाभांमधून फसवणाऱ्या लोकांनी काय केलं? काँग्रेसला जिंकून दिलं ना, है ना. बरोबर आहे ना. आणि ते स्वतःही, तेही फसले, स्वतःही फसले, सगळेच फसले की नाही? फसले ना. ही अशी फसवणूक व्यवहारामध्ये देखील होते. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो? मी तुम्हाला एक कथा सांगितली होती नाही, औरंगाबादच्या एका गावाची. एका गावामध्ये कुठली तरी ती ही आली, पतपेढी आली, है ना. त्या पतपेढीने सगळ्या लोकांकडून सगळे पैसे जमा केले. लोकांनी आपली घरच्या वस्तू थोडस अर्धा एकर 2 एकर रान विकून त्याच्यामध्ये पैसे भरले. 5 वर्षात दाम दुप्पट होतील म्हणून, है ना. तर ती पत गेली. काय गेली? कशामध्ये गेली? दिवाळ्यामध्ये गेली. त्यावेळेला फक्त 3च लोकांनी काय केलं होतं? पैसे भरले नव्हते. त्यावेळेला त्या सगळ्या लोकांनी, त्या 3 लोकांना काय केलं? वेड्यात काढलं. काय केलं? वेड्यात काढलं की यांनी सुद्धा पैसे भरायला पाहिजे. त्याच्या पाठीमागे तुम्ही पण भरा, तुम्हाला पण कार मिळेल, हे मिळेल, ते मिळेल. पण मिळाली का त्यांना? नाही. त्यांनी मिळालं नाही. त्यांनी या तात्कालिक लाभाचा विचारच केला. आणि ज्या वेळेला पतपेढी नुकसानीमध्ये गेली आणि असलेले पैसे डुबून गेले, ट्रॅक्टर आणि हे विकून भरलेले पैसे काय केले? ज्या वेळेला डुबले त्यावेळेला सगळे लोक म्हणायला लागले, तेच खरे, तेच खरे, ते तिघेच खरे, तेच खरे. ते डुबले नाहीत ना, अधिक लाभ आले, है ना. आपण काय करायचं? छोट्या छोट्या जो तात्कालिक लाभ आहे त्या लाभाकडे विचार करू नये. परम लाभ आहे हा तत्वदर्शी कशाचा विचार करतो? परम लाभाचा विचार करतो. याला व्यापारी वृत्ती म्हणतात. काय म्हणतात? आणि तुकाराम महाराज हे व्यापारीच होते, बरोबर आहे ना. सावकार होते, व्यापारी होते, इकडून तिकडे माल आणून विकायचे, बरोबर आहे ना. ती व्यापारी वृत्ती तुकाराम महाराजांमध्ये मुरलेली होती. आणि ही तुकाराम महाराजांमध्ये मुरलेली व्यापारी वृत्ती ते आपल्यामध्ये सुद्धा सांगत असतात वेगवेगळ्या आव्हानांना, ना. देहाशी संबंध तुम्ही जुळवलात, है ना, तर देह नाशवाला आहे ना. आणि देह जन्मणारा आहे ना. मग तुम्ही देखील कसे झाले? देहाचा जन्म होतो, देहाचा नाश होतो. मग तुम्ही देखील काय झाले? जन्मनाशवाले झाले की नाही? काय झाले? जन्मनाशवाले झाले ना. तेच सांगताय. जीवेश्वरातील भेद वास्तव आहे असे मानले तर देहाबरोबरच जीवात्माचाही उत्पत्ती नाश मानावा लागेल. काय मानावा लागेल? याला काय?
कृत प्रणाश आणि अकृत अभ्यागम है ना. याचा अर्थ कृत प्रणाश म्हणजे जे तुम्ही केलेलं आहे ते नष्ट होऊन गेलं है ना. आणि जे तुम्ही केलेलं नाही त्याचा दोष तुमच्या माथावर आला. काय काय जे तुम्ही तुमचं आहे है ना ते स्वतःच नष्ट झालं आणि जे तुमच्या जवळ नव्हतं ते तुमच्या माथ्यावर येऊ पण तुम्हाला दोष झाला, जेलमध्ये जाऊन. याला काय म्हणतात? कृत प्रणाश आणि अकृत अभ्यागम दोष म्हणतात. काय म्हणतात? कृत प्रणाश आणि अकृत अभ्यागम दोष. अकृत अभ्यागम म्हणजे जे तुमचं नाही ते तुम्ही स्वीकार. अभ्यागम म्हणजे स्वीकार. अकृत जे तुम्ही केलेलं नाही ते तुमच्या माथ्यावर येऊन पडलं. आणि कृतप्रणाश म्हणजे जे तुम्ही केलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काही नाही. म्हणजे बघा 20 वर्ष तुम्ही इथं राहून तपस्या केली ना है ना, एक काहीतरी माझ्याकडून चूक झाली है ना, चूक झाली तर लोकांनी काहीतरी माझ्यावर आळ आणला आणि मला दोष दिला की नाही है ना. जे मी केलेलं नाही तो आळ माझ्यावर आणला है ना. आणि मी 20 वर्षाची केलेली तपस्या पाण्यावर केली. बरोबर लक्षात येते का तुम्हाला? जी 20 वर्ष इथे राहून तपस्या सेवा जी काय केली ती काय झाली? नष्ट होऊन जाणं. आणि मी जे केलेलंच नाही त्याचा आळ माझ्यावर येऊन जाणं. त्याला काय म्हणतात? कृतप्रणाश अकृत अभ्यागम. संस्कृत मध्ये काय म्हणतात? कृतप्रणाश अकृत अभ्यागम. न केलेलं तुमच्या माथ्यावर येऊन पडणं आणि केलेलं आहे त्याची जराही कोणी कौतुक न करणं, काही न करणं है ना. तर काय नाही 20 वर्ष राहिलो, त्रास भोगला, सगळं केलं, त्याचं काय नाही. पण एक थोडीशी चूक झाली त्याच्यावर काय केलं, एवढा आळ उभा गेला, जेलमध्ये जावं लागलं, तर मग काय करणार है ना. म्हणजे तुम्ही जे केलं नाही त्याचा आळ तुम्हाला बसला आणि जे केलं आहे त्याचं कोण कौतुक करायला तयार. कृतप्रणाश अकृत अभ्यागम काय म्हटलेलं आहे? वास्तव मध्ये काय आलं? जीव आणि ईश्वरामध्ये काय? जीव आणि ईश्वरामध्ये काय एकता आहे का भेद आहे? अभेद आहे है ना. देहाला मानल्यामुळे काय झालं? जे आहे जीव आणि ईश्वरामध्ये भेद झाला ना. म्हणजे जे आहे ते तुम्ही गमावलं ना है ना. आणि देह आणि जीव याच्यामध्ये वास्तव मध्ये काय भेद आहे है ना. जीवाचा देहाशी काही संबंध नाही, पण तुम्ही काय मानला? अभेद मानला ना. अभेद मानल्याबरोबर तुम्ही काय झाले? जे अमर आहे ते मर्त्य झाले है ना. जे विभू परिणाम आहे ते कोण झाले? मध्यम परिमाण वाले झाले. बरोबर आहे ना. किती फरक पडला? एवढा फरक पडला. त्याला काय म्हणतात? कृतप्रणाश अकृत अभ्यागम दोष प्राप्त होते. आता बघा आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्म ही अंतःकरण उपाधीमुळे वाचतात है ना. मी करता आहे, करणारा कोण असते? बुद्धी पाठीमागे राहते आणि सगळ्यांना करवायला लावते. बरोबर आहे ना. निश्चय करते है ना. मला आता काय झालं, तहान लागलेली आहे, याच्यामध्ये पाणी नाही, पाणी द्या. उठले की नाही तुम्ही? उठू नका है ना. बुद्धीच काय करते? तुम्हाला उठवते की नाही, तुम्हाला प्रेरणा देते की नाही. तर बघा काय सांगते, आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्म अंतःकरण रूप उपाधीमुळे वाचतात. तेही जर आत्म्याचेच वास्तव धर्म असतील तर मग मोक्ष केव्हा होणे संभव नाही है ना. संभव नाही. सारा कर्तृत्वादी धर्म जीव ईश्वरातील ऐक्य प्रतिपादक तत्वमसी इत्यादी श्रुती स्मृती पुराणे आणि संत वाक्ये यांना अप्रमाणे येईल. एवढ्याच करता आत्मा देह इंद्रियाहून भिन्न है ना, अकर्ता
असंसारी असून परब्रह्माशी सदाच अभिन्न आहे असा वरील तर्करूप मननद्वारा निश्चय करावा. हे तुम्हाला अतिशय स्पष्ट करून तुम्हाला सांगितलेलं आहे. उदाहरणाने दृष्टांताने सांगितलं. दृष्टी कुठे गेली पाहिजे, वेद कोणाचा केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगितलं. हे जर केलं नाही, आता बघा आत्म्याच्या ठिकाणी मी करताय असं होतं, मी भोगताय, मी खाणार आहे है ना, मी करणार आहे असा जो अहंकार होतोय, हा अहंकार मन बुद्धी याच्यामुळे झालेला आहे ना. हा अहंकार आहे ना असंच आपण म्हणतो ना, पण तो आपल्याला आत्म्या मी म्हणून आत्म्याच्या ठिकाणी मानतो. बरोबर. हा कशामुळे निर्माण झालेला, अहंकारामुळे निर्माण झालेला, म्हणजेच अंतःकरणामुळे निर्माण झालेला. पण तो कोणाशी मानतोय, मी म्हणतोय ना, म्हणजे आत्म्याशी चिकटवतोय ना. मी करतो, मी भोगतो, मी खातो, मी जन्मतो, मी मरतो, हे सगळे कोणाशी चिकटले, कोणाशी धर्म चिकटले, हा देहाचे धर्म चिकटले कोणाशी, कशामुळे, आपल्याच मूर्खतेमुळे ना. कोणामुळे, आपल्याला ज्ञान नसल्यामुळे, आपल्या मूर्खतेमुळे दुसऱ्याचं ओझं आपण केलंय. तर आता बस कणत पुसत बस, आपल्या माता गेली माऊली. बरोबर आहे ना. दुसऱ्याचं ओझं जर तुम्ही आपल्यावर घेतलं तर तुम्हाला दुःख होणारच आहे ना, होणार ना. कसं काय, तुम्ही बळच घ्या किंवा समजून उमजून घ्या, पण तुम्हाला त्रास होणारच ना, हे ना. तो ओझं कोणाचं आहे, ते देहाचं. मग ते वाहिलं कोणी पाहिजे, देहाने. तुम्ही कोणा, हे सगळे धर्म कोणाला आणले, आत्म्याकडे आणलं. मग कणत पुढे तो दुःख करत तुम्हाला हे समजून घ्यावं. या अनंत कोटी जन्माची सवय लागल्यामुळे हे झटकन आपल्याला समजणार नाही. आणि शिवाय जीवनमुक्तीच्या काळामध्ये असल्यामुळे संसार आपल्या समोर असणारच आहे. ज्याच्यावर आपण जरी खोटा म्हणून शिक्का मारलेला असला तर तो आपल्या समोर असणार. आणि त्या संसारामध्ये बुडलेल्या म्हणजे त्या तऱ्हेने घेरलेल्या अवस्थेमध्ये आपल्या प्रत्येकाला तत्वचिंतकाला देखील राहावं लागणार आहे ना. मग उपयोग काय आहे, उपयोग हाच आहे की तो अज्ञानी माणूस सत्य मानून खरं खरं दुःख झेलणार आहे. आपण काय करणार आहोत, खोटं दुःख. जगजीवन बाबा जो पांगळा झालेला आहे आणि त्याचा काहीच उपयोग नाही झाला, है ना. बरोबर आहे ना. ज्याचा काहीही उपयोग नाही, जो फक्त काय दर्शनापुरता आहे ना. आणि त्या संबंध दिवसभर त्याचा अगलं मुदनं काढावं लागतं. मग मनातून काय होईल, कधी मरेल हेच असेल की नाही, सांग बरं. मी हा खरं बोलतो है ना. आता किती झाले, 10 वर्ष झाले, 20 वर्ष, किती वर्ष काढावं हेच असेल की नाही, होय ना. पण मेल्यानंतर काय करतील, रडतील, दादा असं करतीलच की नाही, सगळे करतील. 10 दिवस कोणी आला तर घुंगट घेऊन परत रडतीलच की नाही, रडतील. पण मनात काय झालं ते बदला. पण माझ्यासारख्या माणसाने जे झालं ते बरं झालं म्हटलं तर असं बोलायचं ना, असं बोलायचं नसतं. मग काय करायचं, ते रडतात तुम्ही पण रडा. हे सगळं जग म्हणजे नाटक आहे, रंगशाळा आहे. त्यामधलं भूमिका कराव्या लागतात ते करतात, है ना. मनामध्ये एक असतं आणि बाहेर आपण सगळं असं करतो. म्हातारी आता किती वर्षाची झाली, 85 वर्षाची झाली. अग्नमुत्न तिला काढ, सून बेजार झालेली आहे. मग ही मराविषयी वाटणार का जगाविषयी वाटणार. किती दिवस हिला आयुष्य मिळालंय, काय हिने पुण्य केलंय. आयुष्य जगतेच आहे, जगतीच आहे. 70, 75, 80, 85, 90 झाले. सून मनातून काय म्हणत, कधी मरण हेच असेल ना. पण खरोखर मेल्यानंतर मात्र काय करत, रडायला लागेल. देखा देखील असतं ना, त्यावेळेला आपल्याला काय कळून येतं की हे नाटक सगळं नाटक असतं. जर नाटक नसेल, एवढं तुम्हाला प्रिय आहे
तर त्या तिरडीवर तुम्हाला जो घालतात की नाही हो है ना, तिरडीवर घातलं ते घातलं, पण घट्ट आवळून बांधतात की नाही, हो होय ना, कशासाठी धग लावून पुन्हा उठू नये म्हणून. एकदा दात्याचं जाऊन दे, एकदा राग होऊन दे, माती होऊन जाऊ दे, असंच आहे ना. हे सगळं व्यवहारामध्ये दिसतं ना, आपण पाहतो सगळं. पण तसं बोललं तर त्या ठिकाणी बोलायचं नसतं, तसं बोलायचं नसतं त्या ठिकाणी. चला, आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्म ही हे कोणामुळे, देह आणि इंद्रिय म्हणजे अंतःकरण उपाधीमुळे बांधतात. तेही जर आत्म्याचे वास्तव धर्म असतील है ना, कुठले कर्तृत्व भोक्तृत्व असेल है ना, तर मग बांधला गेला ना तो है ना. मग त्याच्या नशिबाला मोक्ष आहे का? मग आता मोक्ष नाही ना, बांधला गेला है ना. जोपर्यंत तो रडत असेल की मी बद्ध आहे, मी बद्ध आहे, मी बद्ध आहे, मी बद्ध आहे, मी बद्ध आहे असं म्हणत असेल, तर त्याच्या नशिबामध्ये कधीही मोक्ष नाही. तर त्याने काय तुकारामाचं वचन म्हटलं पाहिजे, घोटलं पाहिजे है ना, मनन करून बोलत राहिलं पाहिजे. काय काय म्हटलं पाहिजे? नाही नाही, मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे, हे घोटलं पाहिजे ना. तुम्ही आम्ही वाक्य काय घोटलं पाहिजे? हे घोटलं पाहिजे है ना. माझं मी कधीच बद्ध नव्हतो, मी कधीच बांधलेला नव्हतो, मी मुक्तच आहे. आता दिसत असलो तरी मुक्त आहे आणि नंतरही मुक्त आहे. हे मग काय करणार? हे सगळे जे देहाची जी ओझी आहे हे आपल्याला वाहता येणार नाही. वाहत राहण्याची काही जरूर नाही. हे तुझं देहाचं होत ना, तू जा, तुला जेवायला जायचं तेव्हा जा, जेव्हा जन्माला यायचं तेव्हा जा, मरायला यायचं तेव्हा जा. हो दे, हे जे त्याला म्हटलेलं आहे काय भव सागर हे नाव दिलेलं आहे ना, हा भवसागर देखील हे झाल्यानंतर तत्वज्ञान झाल्यानंतर तो एकदम सुकून झालं, सगळं थोडे सगळं दिसायला लागलं. जशा तऱ्हेने माझं गाव त्याला आटला की आतमधली देवळं बिवळं सगळं दिसायला लागतं की नाही, घर देवळं पाय बिये दिसायला लागतं, तशा तऱ्हेने दिसायला लागतं. सगळं स्पष्ट होतं, आटून जातं सगळं. या गोष्टी ऐल थडीच, दुसरा थडीच राहत नाही, कारण सागरच नाही, मग थडी दुसरी पार कसा काय राहणार नाही. त्या ऐल थडी सरले माया जळ, ऐल थडी शब्द काय वापरला? ऐल तया ऐल थडी सरले माया जळ. बघ माऊलीने कसं पाठ करून म्हणून टाकलं. तुमचं जीवन सुंदरच होणार आहे. तू काय तू काय तू काय तू काय आणखी कोण सुंदर होणार आहे. चला, हे जर धर्म कर्तृत्व भोक्तृत्व आत्म्याचे वास्तव धर्म असेल तर मोक्ष केव्हाच होणे असंभवनीय. सारांश कर्तृत्वादी धर्म जीवेश्वरातील ऐक्य प्रतिपादक तत्वमसी इत्यादी श्रुती स्मृती पुराणे संतवाक्ये यांना अप्रमाण येईल. हे जर धर्म जीवात्म्याचे व्हायला लागले तर काय होईल? श्रुती अप्रमाण, स्मृती अप्रमाण, पुराण अप्रमाण, संतवाक्य अप्रमाण, संत सगळे अप्रमाण होऊन जातील. अप्रमाण एवढ्याच करता काय म्हण, एवढ्या करता काय म्हणायला पाहिजे? पुन्हा 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 त्याच गोष्टी तुम्हाला समजावून सांगतात वेगवेगळ्या प्रकाराने. म्हणून काय केलं पाहिजे? आत्मा देहेंद्र भिन्न एक, तर आत्मा अकर्ता, आत्मा असंसारी असून हे तीन गोष्टी आणि परब्रह्माची सदा भिन्न आहे असे वरील तर्करूप मननद्वारा निश्चय करावा. अशा तऱ्हेने चिंतन करून नुसतं सोडून द्यायचं नाही, तर निश्चय तुमच्या जीवनामध्ये निश्चय करा. आणि हे जी पुस्तकं आहेत ना वेदांताची, ही एकदा लावून घेतली आणि त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन करायला लागलं, नंतर गुरु असो नसो तुम्हाला ते समजायला लागलं. एकदा नीट बसून समजावून घेतलं पाहिजे. झालं? मननद्वारा निश्चय करणं महत्वाचं आहे. काय तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात? मरणा हाती सुटली काया
विचारे या निश्चय, निश्चय विचारे या निश्चय, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाय. हा अनुभव तुकाराम महाराजांना आला ना. मग जर तुकाराम महाराजांना हा अभंग आहे, त्यांची खरी भक्ती आहे, खरी श्रद्धा आहे, खरं ते भजनाने भगवंताच्या कृपेला प्राप्त झाले, तर तुम्हा आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे ना. काय भगवंताच्या कृपेला पात्र होण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला सगळ्यांना आहे. म्हणूनच तुम्हाला काय त्याच्यासाठी काय ते तुकाराम म्हणतात, संत समागमी धर्मी आवडी करावी टाकडी परमार्थ. ही सगळी वचनं आपल्याला लागू पडतात, समजायला लागतात, कळायला लागतात. तातडी म्हणजे काय हे आता तुम्हाला हे तुमचं वय आहे ना, पण हे वय तुमचं जसं जसं वाढत जाईल तसं ते तुमच्या माध्यमाने डायबिटीज लागेल, पुढे बीपी लागेल, हृदरोग लागतील, आणखी काय काय रोग लागायलाच लागतील हळूहळू. कधी कधी आणखी काही गोष्टी होतील. मग त्यावेळेला तुम्ही काय करणार? त्यावेळेला इंद्रिय तुमची साथ देणार नाही. ती म्हणणार माझं दुखतंय, मी तुझं कुठं काय. बरोबर आहे ना. माझ्याच घरात दुखणं आहे तर मी काय दुखतो. तेव्हा जोपर्यंत दुखणं आहे, शरीर जरा स्वस्थ आहे, त्यावेळेला तुम्ही घाई करा. तातडीचा अर्थ काय? घाई करा. घाई करा, घाई करा म्हणजे आळस करू नका. आणि जितकं लवकरात लवकर हे समजून घे, तेवढं पटवून घ्या, समजून घ्या. साधू संतांच्या सहवासामध्ये बसून, त्याच्या जवळ बसून हे सगळं समजावून घ्या. हे तुकाराम महाराज. एकदा निश्चय झाल्यानंतर इंद्रिय तुम्हाला काही करू शकत. भयंकर दुःख झालेलं असेल ना तरी तो सांगणार काही तुम्ही चिंता करू नका, होतच नाही. शेतकऱ्याचं होतच ना. शेतकऱ्याला कुठे लागत नाही का? लागतच राहतं. तुम्ही एवढं कुठे बॉर्डर लागलं त्याची काय चिंता करता? असंच म्हणेल ना तो. किती मोठा दुःख झाला तरी तो काय म्हणणार की तुम्ही चिंता करण्याची काय जरूर नाही आहे, तुम्ही येण्याची जरूर नाही आहे, फोन करण्याची जरूर नाही आहे. माझं दुःख आहे, मी करतोय, काही नाही, ते थोडंसं आहे, थोडंसं लागलेलं आहे, असं असं करताना असंच म्हणणार ना तो. आणि ज्याला देहाविषयी आहे, आपल्या सन्मानाविषयी लोकांनी काहीतरी आणून द्यावं, मग आपली काळजी करायची, तर असं बोट टाकून बघ काय कसं झालं, दुखतोय, नाटकी माणसं असतात, बघितलं समाजामध्ये दिसतात की बतारी माणसं. त्यांच्याकडे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न होतो. चला पुढे जाऊया. काय करायचं? तर्करूप मनन काय घ्यायचं? अधोरेखा करतायत की नाही? आत्मा देहेंद्र म्हणून भिन्न आहे, अकर्ता आहे, असंस्थायी आणि परब्रह्माची सदाच अभिन्न आहे. आता दुसरं आहे ते पण आपण पूर्ण करूया जरा. आता केवळ तत्पदार्थ काय सांगितलं? काय सांगितलंय? तिकडे काय सांगितलंय? केवळ तोंपदार्थ आहे ना. कारण केवळ शब्द का लावलाय ते नंतर तुम्हाला कळेल, है ना, है ना, नंतर कळेल. केवळ तत्पदार्थ म्हणजे जो ईश्वर है ना. केवळ तत्पदार्थ म्हणजे जो ईश्वर, तो कसा आहे? शरीरधारी आहे का? नाही, असं नको. शरीरधार आहे का? हा एक संशय. सगुण आहे का? हा एक संशय. वैकुंठ आहे का? ही एक बाजू झाली. काय तो ईश्वर कसा आहे? तत्पदार्थाचा वाच्य अर्थ जो आहे ईश्वर हा शरीरधारी आहे, सगुण आहे आणि वैकुंठवासी आहे. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू काय? नाही नाही नाही, तो अशरीरी आहे. नाही, शरीर नाही. दुसरं काय? त्याला गुण नाही आहे, निर्गुण आहे. आणि कसा आहे? वैकुंठामध्ये राहिला म्हणजे तुम्ही त्याला वैकुंठामध्ये वाढून ठेवलं ना. माझा ईश्वर असला ईश्वर मला नको. माझा ईश्वर कसा आहे? विभू व्यापक आहे, एका जागी बांधलेला नाही. हा मतभेद होऊ शकतो ना. बोला, तत्पदार्थाविषयी संशय काय नाही. तत्पदार्थाचा वाच्य पदार्थ, वाच्य अर्थ कोण आहे? ईश्वर. हा ईश्वर कसा आहे? शरीरधारी आहे का? सगुण आहे का? एक देशामध्ये राहणारा आहे का? नसेल तर मग काय? निर्गुण आहे का? निराकार आहे का? अशरीरी आहे का? आणि व्यापक आहे. हे संशय आहे. बरोबर आहे ना. ईश्वराविषयी हा संशय आहे.
तो जगाचा करता आहे. मग तो काय जगाचा करता आहे की नाही हे पण आहे है ना. मग तो जगाचं कारण आहे का नाही असलं तो कुठलं कारण निमित्त कारण उपादान कारण परिणामी उपादान कारण विवर्त उपादान कारण कसलं आहे हे अनेक संशय निर्माण होतात की नाही. कशाविषयी तत्पदार्थाविषयी. करता असला तरी जीव कर्म सापेक्ष करता आहे का की निरपेक्ष करता आहे. करता जर असेल हे संपूर्ण जगत असेल तर जीवाच्या कर्मानुसार हे जगत बनवतो का की जीवाच्या कर्माचा काही विचार न करता त्याच्या मनाला वाटत तसं करतो. हे संशय झाले की नाही. काय संशय झाला दुसरं काय हे जे जगत बनत आहे ना ते जीवाच्या कर्मानुसार बनत की जीवाच्या कर्माची अपेक्षा न करता ईश्वराच्या मनात आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना म्हणतात ना म्हणी आहेत ना या. तर तशा तऱ्हेने काय की त्याच्या मनामध्ये जसं येतं तसं होतं काय होतं हे संशय आहे ना. म्हणजे जीव जो करता म्हणजे कर्म करणार आहे तो जीवाच्या कर्मानुसारच कर्म करतो का की नाही करत है ना की स्वतंत्रपणे कर्म करतो त्याच्या मनाला वाटेल तसं करतो. असा एक दुसरा संशय. तिसरा इत्यादी रूप ईश्वर विषयकही अनेक संशय आहेत. त्या संशय निवृत्तीर्थही मननच करावे. कसं मनन करावे ते सांग. पण संशय लक्षात आले का. त्वम पदार्थाचे संशय तुम्हाला सांगितले. हा त्वम पदार्थाचे संशय काय. त्वम पदार्थ म्हणजे जीव चैतन्य. जीव चैतन्य आहे ना. जीव चैतन्याचं ऐक्य देहाशी आहे का ईश्वराशी आहे ना. नंतर त्वम पदार्थात ईश्वराशी असेल नाही हे ना केवळ तत्पदार्थ ना. तत्पदार्थ ईश्वर जो असेल तो शरीरारी आहे तर सगुण आहे का वैकुंठ असेल अथवा अशरीरी निर्गुण व्यापक आहे. जगताचा करता आहे की नाही आहे. करता असेल की जीव सापेक्ष कर्म करतो की जीव निरपेक्ष कर्म करतो. हे अशा तऱ्हेचे तत्पदार्थाविषयी संशय. त्वम पदार्थाविषयी संशय काय होता. जीव देहेंद्रहून भिन्न आहे की अभिन्न आहे. भिन्न असला तर त्याचा परिणाम काय अणुपरिणाम आहे मध्यम परिणाम आहे विभू परिणाम इत्यादी संशय जीवात्म्याविषयी येतात. ईश्वराविषयी काय म्हणतात. ईश्वर शरीरधारी आहे सगुण आहे वैकुंठवासी आहे की अशरीरी आहे निर्गुण आहे व्यापक आहे. तो जगाचा करता आहे का कारण आहे. करता असला तर जीव कर्म सापेक्ष कर्म करतो की जीव निरपेक्ष कर्म करतो इत्यादी संशय. एक संशयाची निराकरण करण्यासाठी देखील मनन म्हणजे चिंतन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे है ना. आपली चिंतन कुठे होतात आपल्या पोरापर्यंत होतात आपल्या पोरीपर्यंत होतात. त्याच्याही पुढे आणखी चिंतन झालं तर कशापर्यंत होतात नातरुंडापर्यंत होतात. नातरुंडांची लग्न झाली तर पंतरुंडापर्यंत होतात. आपलं सरड्याची धाव कशापर्यंत सरड्याची धाव उपाशी कुपाटीपर्यंत सरड्याची धाव कुपाटीपर्यंत. मुल्ला की दौड मस्जिदपर्यंत. संसाराची दौड पत्रुंडापर्यंत आहे ना. चिंतन हे चिंतनाचे विषय होतात ना. एक झालं की दुसरं. ताई गेली का माई आका गेली की ताई गेली का माई. तेच एखाद्या ह्याच्यामध्ये लग्नामध्ये काय घेतली करवली झाली तिथं दुसरं लग्न आलं का खालची काय करते ती करवली बसली. याच्यापेक्षा आपल्याला काहीच कळत नाही समजत नाही. असाच विचार आपला चालत असतो. असा विचार तुम्हाला कोण सांगेल. तुमचं स्वतःच जे महत्व आहे वैभव आहे ना हे तुम्हाला कोण समजावून सांगेल. संतासारखा कनवाळू माणूसच तुम्हाला समजावून सांगेल. दुसरे कोणी जे जाणारे काय परंपरागतच विचार करते. जसे सगळे लोक गेले तसे आम्ही जाणार
है ना? संसारातलं ज्ञान सांगणार. याच्याशिवाय वेगळं आमची संसाराशिवाय बाळ बुद्धी जातच नाही. हे तुमचं काय बोलतात ते आम्हाला काय कळतच नाही, समजतच नाही. असंच म्हणणार की नाही, तुमचं तुम्हाला लकला भाऊ असंच म्हणणार. हा, आता त्याच्याविषयी मनन कसं करावे हे तुम्हाला हात धरून शिकवलं. काय करतात मनन कसं गिरवतात अक्षर है ना, ते मनन करायला असं केवळ तत्पदार्थ जो ईश्वर आहे तो मूळचा कसा आहे, मूळच्या स्वरूपाने कसा आहे, अशरीर एक है ना, नंतर निरुपाधिक है ना, आणि निर्गुण होऊन वैकुंठात राहतो. प्रसंगी भक्त अनुग्रहार्थ लीलेने अनेक अवतारही घेत असतो. तो जगाचा करता आहे असं नाही, तर अभिन्न निमित्त उपादान कारणही आहे. कारण जर ईश्वरात जगताचा केवळ निमित्त कारण रूप करता मानले तरी त्याची जगात व्याप्ती सिद्ध होत नसल्यामुळे एका विज्ञानाने सर्व विज्ञान होते या श्रुती प्रतिज्ञेस अप्रमाण्य येते. बरे ईश्वरास केवळ उपादान कारण मानले तर त्याची जगात व्याप्ती सिद्ध होत असली तरी तो विकारी ठरून जगताचा कोणी करता ठरणार नाही. म्हणून ईश्वरच या जगाचा अभिन्न निमित्त उपादान कारण आहे असून प्राणी कर्म सापेक्ष करता आहे. त्यामुळे त्याच्यावर वैषम्य निर्गुण्य दोषाचाही संभव नाही असे तर्करूप मननद्वारा जाणून तसा निश्चय करावा है ना. आता सांगताय हे थोडस दुसऱ्या प्रकाराने सांगताय. ठाकरे महाराजांचं स्वतःच मत आहे ना. काय सांगताय, ईश्वर तो जो तत्पदार्थ म्हणजे जो ईश्वर आहे तो शरीरधारी सगुण मूळचा स्वरूपाने हा बरोबर अशरीरी निरुपाधिक निर्गुण होऊन वैकुंठात राहतो. वैकुंठात राहतो म्हणण्याचं कारण काय है ना, निर्गुण होऊन वैकुंठात राहतो आणि प्रसंगी भक्त अनुग्रहार्थ लीलेने अनेक अवतारे घेत असतो. आणि तो जगाचा करता आहे असे नाही, तर अभिन्न निमित्त उपादान कारणही आहे. तो त्या जगापासून अभिन्न असलेला निमित्त आणि उपादान कारण असं दोन्ही कारण आहे. का ईश्वरात जगताचा केवळ निमित्त कारण हे सांगितलंय ना, निमित्त कारण उपादान कारण या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजावून सांगितल्या का नाही. घट उत्पन्न होतो तो ज्याच्यापासून निर्माण होतो त्याला काय उपादान कारण म्हणतात, ती माती. आणि जो त्याला निर्माण करतो आपल्या बुद्धीने जो कुंभार त्याला काय म्हटलं जातं, निमित्त कारण. अशा तऱ्हेने जग पण हे काय कार्य आहे, हे कार्य असल्यामुळे त्याचं उपादान कारणही असला पाहिजे आणि त्याचं निमित्त कारणही असलं पाहिजे. तर या जगाचं निमित्त कारण कोण, तर ती गोष्ट ईश्वरापर्यंतच पोहोचते. आणि जगाचं उपादान कारण कोण, तर ती गोष्ट ही ईश्वरापर्यंतच पोहोचते. त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे, अभिन्न निमित्त उपादान कारण. काय म्हटलेलं, जगाचं ईश्वर हा काय अभिन्न निमित्त उपादान कारण असं म्हटलेलं आहे. ईश्वर काय आहे, जगाचे अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. निमित्त आणि उपादान हे अभिन्न असलेला तोच ईश्वरच आहे हे सांगितलं. आणि काय केलं पुढे, काय सांगितलेलं, भक्ताचा अनुग्रहार्थ लीलेने, आमच्या ह्याच्या भाषेमध्ये मायेने अनेक अवतारही घेत असतो. तो जगाचा करताच आहे असे नाही, तर अभिन्न निमित्त उपादान कारणही आहे. कारण ईश्वर जगताचा केवळ निमित्त कारण असेल
तर त्याची जगात व्याप्ती होत नाही. निमित्त कारण असेल तर जगामध्ये घुसणार नाही. हे बघा, घटामध्ये माती घुसलेलीच असते की नाही, हे ना, म्हणून त्याला उपादान कारण. माती माती असते त्यावेळेला मातीच असते, पण घट असते त्यावेळेला देखील ती मातीच असते, हे ना. घट हा आकार बनलेला असला तरी त्याच्यामध्ये माती घुसलेलीच आहे. पण कुंभार हा काही घटामध्ये घुसलेला नाही, हे लक्षात येत आहे का? कारण तो निमित्त कारण, तो बाजूला राहतो, है ना. उपादान कारण हे कार्यामध्ये घुसलेलं असतं, बरोबर आहे. पण निमित्त कारण हे कार्यापासून अलगच राहतं. कार्य बनवतं पण कार्यापासून काय अलगच राहतं. तर ईश्वर जगताचं निमित्त कारण की उपादान कारण? निमित्त कारण असेल, है ना, तर जगामध्ये ते घुसणार नाही. ईश्वर जगामध्ये तुम्हाला दिसेल का? ईश्वर सत्ता प्रत्येक कणकणामध्ये आहे ना, म्हणून तो त्याचं अस्तित्व आहे ना. तर निमित्त का केवळ निमित्त कारण मानलं तर ईश्वराची सत्ता जगामध्ये असणार. कणाकणामध्ये रोमारोमामध्ये ईश्वर आहे असं आपण मानतो की नाही? असणार नाही. काय मानलं तर? निमित्त मानलं. केवळ निमित्त कारण मानलं तर तो जगामध्ये घुसलेला नसणार. कसा? माती झाला, है ना. आता जर ईश्वरा जगाचं केवळ निमित्त कारण रूप करता मानले तर त्याची जगात व्याप्ती सिद्ध होत नसल्यामुळे, जशी मातीची घटामध्ये व्याप्ती असते, कणाकणामध्ये माती व्यापलेली असते, घटाच्या तुकड्या तुकड्यामध्ये माती व्यापलेली असते, तशीच या जगाच्या तुकड्या तुकड्यामध्ये कणाकणामध्ये ईश्वराची सत्ता व्याप्त आहे. पण ईश्वराला केवळ निमित्त कारण मानलं तर ते परिणाम कारण बनून सगळ्या जगामध्ये व्याप्त होणार नाही. म्हणून केवळ निमित्त कारण मानायचं नाही. काय नाही, केवळ निमित्त कारण मानायचं नाही. जसा कुंभार घटामध्ये घुसलेला नव्हता, तो वेगळाच राहतो, तसा त्याने ईश्वर देखील काय जगापासून वेगळा राहील, जगामध्ये घुसलेला राहणार, है ना. त्याची जगात व्याप्ती सिद्ध होत नसल्यामुळे एका विज्ञानाने सर्व विज्ञान होते या श्रुती प्रतिज्ञेत अप्रामाण्य येते. एका विज्ञानाने सर्व विज्ञान होते, है ना. एका आत्म्याची ओळख झाल्यानंतर संपूर्ण विश्वात्म्याची तुम्हाला ओळख होते. एका विज्ञानाने, एक विज्ञान म्हटलं तुम्ही पंचकोशाच्या पेक्षा वेगळे आहे, है ना. हे एक ज्ञान झालं, जीवात्म्याचं ज्ञान झालं की जसं भात शिजला की नाही हे समजण्यासाठी तुम्हाला एक शीत दाबावं, एक शीत दाबलं, एक कण दाबला, हा भात शिजला असं तुम्हाला समजतं. तशाच तऱ्हेने जे ज्ञानरूप चैतन्य आहे हे पंचकोशाच्या पेक्षा वेगळं आहे. जागृत, स्वप्न, सुषुप्तीपेक्षा एक वेगळं आहे, पंचकोशापेक्षा वेगळं आहे, अवस्था तीनाच्या पेक्षा वेगळं आहे. आणि ते काय वेगळं आहे हे आपल्याला समजल्यानंतर ते कोण आहे? आत्मचैतन्य. हे कळल्यानंतर जितक्या म्हणून जागृत, स्वप्न, सुषुप्ती असेल त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी, जितक्या ठिकाणी सगळ्यामध्ये कोण बसलेला आहे? आत्मा आहे. एका विज्ञानाने, है ना, सगळ्याचं ज्ञान होणं म्हणजे काय होत आहे? घटामध्ये माती असते तर घट म्हणजे काय? तुम्ही काय सांगणार? उदाहरण काय सांगणार? घट म्हणजे काय? घट म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल ना, तुम्ही आता तुम्हाला समजायला लागलं म्हणून माती हे उत्तर आलं. घट म्हणजे काय? बाजारात जाऊन विकत आणायचं पाणी भरण्याचं साधन. हे तुम्ही सुनंदाबाई सांगाल की नाही? होय की नाही सांगाल? आता तुम्ही सांगाल की घट म्हणजे माती, बरोबर. तर मातीला तुम्ही एकदा समजलं की जगातले अखिल घट, अनंत घटाला तुम्ही समजलं की नाही? काय कोणताही घट तुम्हाला एवढं गटबुळ दाखवलं, दुसरं काय दाखवलं, आणखी काय
काय ते सुरई दाखवली किंवा हा? माठ दाखविला, माठ गांजर दाखवला आणि सुगर दाखवलं. त्याच्यानंतर आणखी काही एवढं छोटं असतं ना तुमचं, होळी होळी एवढं म्हणतात. हा? होळी म्हणतात. गोळ्या. काय असेल ते सगळं दाखवलं तर तुम्ही काय म्हणणार माती. आणि मोठी एवढी कोठी दाखवली तर तरी माती काय म्हणणार. माती. आणि मातीचं बनवलं एवढं घर दाखवलं तर मातीच म्हणणार. सगळ्याला काय म्हणणार. मग एकदा तुम्हाला सांगितलं ना, एकदा समजावून सांगितलं ना, काय घटाचं उपादान कारण माती आहे. त्याच्यामुळे माती उपादान कारण आहे, ते कार्यामध्ये घुसलेलंच असतं. त्याच्यामुळे घट हे आकार जरी दिसला तर ती मातीच आहे. हे एका घटाविषयी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला हे ज्ञान दिलं की घट म्हणजे काय, माती. घट म्हणजे काय, माती. कार्य म्हणजे काय, उपादान काय. हे एकदा समजावून सांगितलं आणि जगातले असंख्य अनंत अनामिक घट तुमच्या समोर आणून टाकले तर तुम्ही काय म्हणणार. माती 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 सगळं माती असंच म्हणणार की नाही. एका विज्ञानाने सगळ्याचं ज्ञान होतं हे समजलं की नाही. आता प्रत्येक वेळा आपल्या मराठवाड्यामध्ये सुंदर शब्द आहे ना, प्रेताला जाळून टाकणं किंवा प्रेत यात्रेला जाणं, अंत्येष्टीला जाणं म्हणजे कशाला जाणं, मातीला गेलो म्हणते. तर किती सुंदर शब्द आहे. हो. म्हणजे मातीच करून टाकणं ना, दुसरं काय. तो देह म्हणून तुमच्या समोर होता हो. पण त्याची काय झाली, माती ना. माती झाली. पंचभूतात्मक झाला ना, वायू उडून गेला, पाण्याची वाफ झाली है ना, अग्नी तुका जळून अग्नीमध्येच मी गेला है ना, जलाची वाफ झाली है ना, आकाश आकाशामध्ये मिळून गेला. आणि जे काय झाले, जे राहिली होती पृथ्वी ते जळून भस्म रूपाने कोळसा, आणि कोळसा तो लाकडाचा कोळसा शरीराच्या माती रूपाने राहिलं. जे जळलं नाही, थोडीशी ज्याची माती नाही झाली ते सावडतो आपण है ना, पोत्यात भरतो ना, बरोबर आहे ना. जे माती नाही झाली तेच आपण पोत्यात भरतो. मग पुन्हा काय करतो, पाण्यामध्ये काय करतो, वाहून टाकतो. जर जा तिकडे पाण्यामध्ये जातो है ना, तर मातीच करणार ना. देह म्हणजे मातीच ना. आता तुम्ही काय म्हणणार, देहाला तरी काय म्हणणार, माती. जे एवढं देहाचं आपण जे कौतुक करतो ते शेवटी काय, मातीच. हा निर्णय कधी होईल, आता निर्णय होईल ना, आता निर्णय होईल ना. तसं व्यवहारामध्ये सुद्धा माती म्हणतात, पण त्या माती म्हणण्याचं काय, अंत्येष्टी करणं, देहाला काय करणं, जाळून टाकणं, असं त्याचा अर्थ. बरोबर आहे ना. अंतिम कार्यक्रम, अंतिम संस्कार हा त्याचा अर्थ आहे. पण खऱ्या अर्थाने काय, माती करणं म्हणजे खरोखरच माती करणं आहे ना. तर देह म्हणजे काय, माती. बरोबर आहे ना. कारण त्याच्यामध्ये पंचमहाभूत पोचलेली असतात. ज्यावेळेला जाळून टाकतात तेव्हा पंचमहाभूत त्यांच्या स्वरूपाला प्राप्त होतात. पण तरी पण जे आपण एवढं देहाचं चोचरे पुरवतो, देहाचं कौतुक करतो, देहाला भोग देतो, सगळं देतो, ते देह म्हणजे काय, माती. असं लक्षात येतं ना आपल्याला. ईश्वर जगताचा हातात काय उपादान कारण आहे ना, हे उपादान कारण कार्यामध्ये घुसलेलं असतं है ना. आणि निमित्त कारण हे काय कार्यापासून वेगळं असतं. ईश्वराला जर निमित्त कारण मानलं, केवळ निमित्त कारण, उपादान कारण मानलं नाही, तर जगाला सत्ताच प्राप्त होणार. मातीमुळे घटाचा आकार आहे, घटाचं सगळी सत्ता आहे मातीमुळे ना. आपण त्याला मातीच म्हणतो ना. ईश्वरच नसेल तर काय, हलकट बनलं ना, काय बनलं, भुसकट बनलं ना, ते जळून टाकण्याच्या लागीच म्हणतात है ना, काही उपयोगाचं नसतं ना. आता उपादान कारण असलं है ना, आणि मातीचा ढीग तुम्ही इथे बनवला आणि कुंभार नसेल, त्याला वेळ नाही, काही नाही, दुसरीकडे कामाला गेला, पेरणीला गेला, तर किती दिवस राहील तो मातीचा ढीग, किती दिवस राहील. चिकन करून ठेवलाय किती दिवस, कुंभार आलाच नाही, तिथे फिरकलाच नाही. हो, कुंभार येईपर्यंत नाही, हजारो वर्ष तिथे तसंच काय है ना. तिथे तो ढीग आपल्या शेतामध्ये सीमा आखण्यासाठी दगडाचे ढीग दिसतात की नाही,
हे दगडाचा ढीक कोणी केला? आपल्या आज्याने, पंजाच्या बापाच्या बापाने कोणीतरी तिथे ढीक ठेवलेला असतो ना. त्याच्यामध्ये काय फरक होतो का? जोपर्यंत तुम्ही त्याला हात लावत नाही तोपर्यंत तसाचा तसा ढीक असतो की नाही? असतो ना, है ना. तशा तऱ्हेने हा कुंभाराने घट बनवण्यासाठी आणून ठेवलेल्या मातीचा ढीक किती वर्ष राहील? किती वर्ष, अनंत वर्ष राहील तिथे. जोपर्यंत पाऊस किंवा दुसरं काही वाहून नेत नाही तोपर्यंत तिथे तसाच राहील. घटका नाही बनला हा. कुंभार रूप निमित्त कारणाने त्याला हात लावला नाही म्हणून. समजलं ना? मग घट रूप कार्य बनण्यासाठी निमित्त करण्याची अत्यंत आवश्यकता असते. हे लक्षात आलं का? है ना? लक्षात आलं ना? आता जगाचं परिणाम कारण केवळ भगवंत असेल, है ना, तर मग निमित्त कारण नाही, है ना. मग काय होईल? निमित्त कारण नसलं तर जग निर्माणच होणार नाही. सगळीकडे कोण? ईश्वरच दिसेल. जशा तऱ्हेने माती शेकडो वर्ष तिथे मातीचा ढिगच बनून राहील, तशा तऱ्हेने ईश्वरच सर्वत्र ईश्वरच असेल. जग रूपाने हे जे वैविध्य दिसत आहे हे तुम्हाला दिसणार नाही, कारण निमित्त कारण नाही. म्हणून काय मानावं लागतं? म्हणून निमित्त कारण कोण? ईश्वर जर परिणाम कारण झालं, उपादान कारण तर निमित्त कारण दुसरं मानावं लागेल. आणि ईश्वराला निमित्त कारण मानावं लागलं, है ना, तर उपादान कारण दुसऱ्याला मानावं लागेल, है ना. म्हणून आमच्या याच्यामध्ये काय पण अडचण काय? परमात्मा एकमेवा तुझे ब्रह्म नेह नाना, तो एकच आहे. मग काय मानायला लागतं? परिणामी कारण पण तोच आणि निमित्त कारण पण तोच. अभिन्न अभिन्न निमित्त उपादान कारण या शब्दाचा प्रयोग केलाय. काय केलाय? काय? अभिन्न निमित्त उपादान कारण असा त्याचा विचार केलेला आहे. बरोबर आहे? ईश्वराच केवळ उपादान कारण मानले तर त्याची जगात व्याप्ती सिद्ध होत नाही. होत असली तो जगामध्ये घुसलेला तरी तो विकारी ठरून जगताचा कोणी करता ठरणार नाही. निमित्त कारण करता ठरतं ना, है ना. आणि माती विकाराला प्राप्त होऊन घट तयार होतं. ईश्वर विकाराला प्राप्त होऊन काय जग बनेल, पण त्याचा करता कोण? करता नाही, करताच ठरणार नाही. त्याचा करता कोणाचा निर्णय करावा लागेल, दुसरा कोणाला करता मानावा लागेल, पण दुसरा करता मानू शकत नाही. एकच ईश्वर. बरोबर आहे ना? म्हणून ईश्वरच या जगाचा अभिन्न एकच निमित्त आणि उपादान कारण अधोरेखा करा असून प्राणी कर्म सापेक्ष करताय. काय ईश्वर? काय ईश्वराचं पहिलं काय विशेषण? अभिन्न निमित्त उपादान कारण एक. आणि दुसरं काय? प्राण्यांच्या कर्मानुसार कर्म करणारा आहे, जगताची उत्पत्ती करणारा आहे. हा जो पेला उत्पन्न झालेला आहे हा मला पाणी पिण्यासाठी झालेला आहे, हा पंखा झालेला आहे, हा मला वारा देण्यासाठी झालेला आहे, हा मोबाईल हा मला ह्याच्यासाठी झालेला आहे. मी कर्म केलंय म्हणून माझ्यासाठी हे फळ मिळत नाही. बरोबर? ज्यांनी नाही कर्म केलं त्यांना हा लाभ होणार नाही. बरोबर आहे? जे तुम्ही कर्म करा ते तुम्हाला मिळेल. जो तुम्ही उद्यम करा त्यानुसार तुम्हाला फळ मिळेल. जर तुम्ही काय कराल, कर्ज बिर्ज काढण्याचा उद्योग केला तर तुम्ही पत्राची 2 रूमचा घर तुम्ही 3 तालाचं बनवाल ना. किती तालाचं? 3 तालाचं बनवू शकाल. तो उद्यम कोणाचा? तुमचा. कर्ज कोणी काढलं? तुम्ही. इथे पाणी कोणी मारलं? तुम्ही. सगळं केलं. तुमच्या कर्म सापेक्ष तुमच्या उपभोगात ते घर उभं राहिलं ना, है ना. तो ईश्वर जो करता आहे तो कसा आहे? जीव कर्म सापेक्ष आहे. कसा आहे? ईश्वर करता आहे, स्वतंत्र करता असं नाही. कर्म जीवाच्या कर्माच्या अनुसार तो काय करत असतो? करता बनत असतो.
त्यामुळे त्याच्यावर आता प्रश्न आहे, जवळ येतो चाललेला आहे, संपत चाललेला आहे वेळ. हा ते जोशी म्हणून आहे ना, इथे देव बाप्पा आहे या इथे. जोशी म्हणून, राम जोशी म्हणून. त्याला नवसायाचा आणि एक मुलगा, त्याला शिकवलं बिकवलं, मोठा झाला, 17-18 वर्षाचा. आणि सुट्टीमध्ये तो इथे आला, सुट्टीमध्ये इथे आला आणि ते तळ बांधलं होतं, शेततळ बांधलं होतं. त्या शेततळ्यामध्ये काहीतरी टोपण बिपण पडलं म्हणून तो असं वाकून काढायला लागला, पण मिळलं करंट. ते याच्यावरून प्लास्टिकवरून घसरला ना, आतमध्ये जे शेवाळ बिवाळ होतं नाका तोंडामध्ये गेला. लोकांना कळून समजेपर्यंत गेलं पडला समजेपर्यंत हे सगळं भरून गेलं. त्याचं जीवन एकुलता एक नव्हतं. त्याची आई आणि वडील, आई आपला मुलगा गेला म्हणून रडायला लागले आणि वडील त्याचे निपुत्रिक झालं म्हणून रडायला. ब्राह्मणाला काय आपण निपुत्रिक आलो, आता आपल्याला श्राद्ध कोण घालणार नाही, काय घालणार म्हणजे आपल्याला मोक्ष मिळणार नाही असं म्हणून ते विलाप करायला लागले, भयंकर विलाप करायला लागले. मी इतकं देवाचं काम केलं, देवाचं सगळं केलं, नवस यायात केलं, सगळं केलं आणि माझंच असं कसं झालं है ना. तर मग ते देवाला कोसणार की नाही है ना. बाबा मुळे, बाबाराव मुळे है ना, अपंग झाला तो झाडावर पडून है ना, काठीवर त्याला टाकलेला असायचा, औरंगाबादवर आणलं. तो सबंध दिवसभर देवाला शिबिगाळ करत बसायचा. देवा तू देवाच नाही, तू असा तू तसा, तो मला पांगलं करून टाकलं, हे करून ओरडून रडत ओरडत त्या दिवशी बसायचा. साधू संतांचा त्याचा संवाद आला, माझा संवाद आला. जेव्हा त्याला ह्याच्यामध्ये लावलं, जपाला लावलं, त्याने किती जप केला, 16 कोटी जप केला. किती जप केला? 16 कोटी जप केला. संत झाला, गावातला संत होऊन गेला, देवाला लागला. तो शेवटी म्हणायचा, स्वामीजी माझ्या जीवनामध्ये जे झालं ते बरं झालं, मी पडलो ते बरं झालं, नाही त्याच्या बायका पोरामध्येच मी गुंतून पडलो असतो. 16 कोटी जप झाला असता कसा झालं ना. फरक तुम्हाला समजतो, समजला की नाही? या अशा तऱ्हेने फरक येतो. तर त्या ठिकाणी जेव्हा न कळतं ना, कळत नसतं, त्यावेळेला आपण काय करतो, देवा तू असा निर्घृण कसा आहे, देवा तू असा पक्षपाती कसा आहे, माझंच एकुलतं एक मूल मारलं तर. एवढी 4-4, 5-5 पोरं आहेत या मुसलमानांची, 5-5, 6-6, 10-10 पोरं आहेत, त्यांच्यापैकी 1-2 मारली असतील ना, मग माझंच कसं मारलं? याला काय म्हणतात, तू विषम आहेस, तुझी सेवा करणार आहे त्याचं चांगलं करत नाही, अशा तऱ्हेने देवाला दोष झाला ना. तर देशाला काय म्हणतात, याला काय म्हणतात, वैषम्य आणि नैघृण्य शब्द काय आला. वैषम्य म्हणजे काय, विषमता. निर्घृण्य म्हटलं तुला दया नाही. निर्घृण म्हणजे काय, तुला दया नाही है ना. माझं मी इतके दिवस सेवा केली तुझी, सगळं केलं, तर माझंच मूल तर न ताट मारून का टाकलंस है ना. तो दोष कशाला आला, वैषम्य निर्घृण्य हा दोष आला ना. तू विषम आहे, दुसऱ्यांची मुलं जगवली तर माझं मन मारलं, त्याला काय म्हणतात विषमता. आणि निर्गुण आहे, मी सेवा करूनही मला तू काय केलंस, माझ्या मुलाला तू मारलं, याला काय म्हणतात निर्गुण. हा दोष येतो कसा, कर्म निरपेक्ष ईश्वर जर करता असेल तर कसा. जीवाच्या कर्माशी काही संबंध नसताना एखाद्या सुलतानासारखा जर ईश्वर वागत असेल तर त्याच्यामध्ये दोष येतो. कोणता दोष येतो, वैषम्य विषमता, निर्गुण्य मतलब निर्दयता, हे दोष येतात. पण त्याला मी समजावून सांगितलं की बाबा असं काय करतो, तू विलाप करू नकोस,
तो तेवढंच जीवन घेऊन आला होता ना काय त्याचं कर्म तेवढंच होतं. मी त्याला भेटायला गेलो, त्या बायकोलाही भेटायला गेलो. हा माहित नाही मी होतो बरोबर. बरोबर आहे ना. त्याला भेटायला गेलो त्याला सांगितलं विलाप करू नकोस, काही नको करू. 17 वर्षापर्यंत तो तुझ्या पोटाला तुला यासाठी किंवा हे करण्यासाठी मुलगा म्हणून तुमच्याकडे राहणार होता. त्याचं कर्म संपलं, मग तू जाणार नाही का? तुम्ही देवाला दोष देताय. असं तुम्ही पंडित असून पुरोहित असून देवाला दोष देताय, हे काय बरोबर मला वाटत नाही. देवाला तुम्ही दोष देऊ नका. देवाची आज्ञा, देवाची इच्छा शिरसावंद्य माना. देव काही जे काय करतो ते स्वतंत्रपणे करत नाही, तो तुमच्या आपल्या जीवाच्या कर्मसापेक्षच करतो. एखाद्याला 85 वर्ष आयुष्य देतो, लोक मरावं असं म्हणतात, पण ते जगत राहतं. का जगत राहतं? एखाद्याला म्हातारीला किंवा म्हाताऱ्याला मारलं असतं ना, माझ्याच मुलाला का मारलं, हे निर्गुणता आली ना, विषमता आली ना, तर ते म्हातारीचं कर्म नाही ना. तसं 85 वर्ष जगायचं तिचं प्रारब्ध आहे. आणि तुझ्या मुलाचं 17 वर्षापर्यंत तू जगणार आणि त्याच्या पुढे जगणार नाही, हे त्याच्या कपाळावर लिहून आलेलं होतं. मग तुम्ही विलाप करून काय उपयोग आहे? जी तुम्ही परमेश्वराला मानणार, तर परमेश्वराच्या हेतूविषयी तुम्ही संशय धरू नका. तुम्ही काय करा, परमेश्वराची आज्ञा शिरसावंद्य माना. देवा तुझ्या इच्छेबाहेर मी नाही, मला 17 वर्ष मुलगा मिळाला त्याच्यामध्येच मी धन्य आहे, आता नाही मिळाला तुझी इच्छा, असं म्हणून त्याचं असं वेगवेगळ्या प्रकाराने त्याला समजावून सांगितलं की दोन्ही मंडळी अत्यंत शांत झाली. काय झाले? अत्यंत शांत झाली. सगळे शांत होतात तशी, पण त्याने खूप खेद करून घेतला होता, खूपच खेद करून घेतला होता. म्हणजे समजल्यानंतर माणसं शांत होतात आणि काय करतो, परिस्थिती हा संसार देखील तुम्हाला शांत व्हायला लावतो, है ना. की तुम्ही रडणार किती दिवस, 1 दिवस, 2, 3, 4, 10, 15, 1 महिना, है ना. इथे त्या याची माधव लाड आहे, त्याची दोन्हीच्या दोन्ही मुलं मेली, है ना, तळ्यात बुडूनच मेली. तर ती सारखा ती आवरेनं कोणी त्याला सांत्वन करायला समर्थ नाही. तुला बाळ होऊन जाईल, दुसरं होऊन जाईल, काळजी करू नको, असं करू नको. तर ती जवळजवळ 5, 6, 7 महिने अशी शोकच करत सारखी रडत राहिली. स्वतःच्या शरीराला तिने काय केलं, त्रास दिला, झोप येईनाशी झाली, सगळं असं झालं, विचित्र सगळं त्याच्यामध्ये रोग निर्माण झाला. तिला बाळ झालं. आता नंतर मग विसरून गेली, हळूहळू विसरली गेली. तेव्हा परिस्थितीत तुम्हाला काय करते, जखम जी आहे ना तुम्हाला झालेली आहे, ही जखम तात्काळ बरी होत नाही. त्याच्यासाठी ती जखम भरण्यासाठी वाट पाहावी लागते ना, 1 महिना 2 महिना. तशा तऱ्हेने दुःख झालेलं आहे. तर हे दुःख ही सदैव नाही आहे, नित्य दुःख नाही आहे, हे काय बदलणार आहे व्यवहारामध्ये, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि दुःखाचा अतिरेक तुम्ही करता कामा नये, झटकन सावरलं पाहिजे. आणि हे सावरणं कसं होईल, तत्वज्ञानानेच होईल. हेच आजचा काय करणं, हे मनन करणं. काय ईश्वरावर जर काय मानलं, निमित्त कारण मानलं, केवळ जीवनिरपेक्ष निमित्त कारण मानलं, करता मानला, तर ईश्वरावर विषमता येते, निर्दयता येते. म्हणून जीव काय, ईश्वर काय, जीव कर्म सापेक्ष करताय. कसं मानायचं, जीवाच्या कर्मानुसार काय होतंय तो कर्म करणारा आहे असं ईश्वराला मानावं. ईश्वराची गोष्ट चाललेली आहे, ब्रह्मचैतन्याची गोष्ट नाही. कशाची गोष्ट चाललेली, ईश्वराची गोष्ट चाललेली आहे. ईश्वर करता आहेच मुळे ना, आणि तो तर अवतार घेतोच ना मुळात, है ना. कोणासाठी, अधर्माच्या संहारासाठी आणि धर्माच्या निर्मितीसाठी करतच असतो तो. साधूना परित्राणाय पवित्राणाय साधूना, परित्राणाय साधूना विनाशाय संभवामी युगे युगे. हे सांगितलेलं ना, अवताराचं महत्व सांगितलंय. जे रामकृष्णाचे अवतार देखील आपण ह्या पद्धतीने ईश्वराला मानल्यानंतर हे अवतार देखील होत असतात ना. इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता उपनिष्ठ रीतीने तर्करूप मनन केले असतात,
पुढे पुढच्या वेळेला रविवारी बघू. ओम